आणि सॉलिड स्टेटचा वन शॉट मी ऑलरेडी रेकॉर्ड करून पोस्ट केलाय. बऱ्याचशाच लोकांनी तो बघितला. 15 ऑगस्ट पासून आपली वन शॉट सिरीज चालू झाली आहे. आणि आज कोणता बघताय तुम्ही? सोल्युशन अँड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज, दॅट इज तुमचा चॅप्टर नंबर 2. सॉलिड स्टेट वरती जसे 2 क्वेश्चन्स येणार आहेत तसे सोल्युशन अँड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज वरती तुम्हाला 3 क्वेश्चन्स बघायला मिळतील MHT CETच्या एंट्रन्स मध्ये. तर स्टार्ट करूया वन शॉट. आपण बघा सोल्युशन म्हणजे काय बघायचं आपल्याला आणि कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज म्हणजे काय. तर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज म्हणजे काय? तर लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, फ्रीजिंग पॉइंटचं डिप्रेशन, एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट असेल किंवा मग तुमचा तो लास्ट वाला फॅक्टर पॉइंट असतील. असे काही प्रॉपर्टीज आहेत ऑस्मॅटिक प्रेशर सारख्या ज्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत. डिटेल मध्ये बघायचंय. बट चॅप्टरची स्टार्ट कुठून करणार सांगा आपण? तर सोल्युशन पासून. सोल्युशन काय आहे? मिक्सचर ऑफ 2 or more components इज सोल्युशन. 2 किंवा 2 पेक्षा कंपोनेंट्स मिक्स करा एकत्र, तुमचं सोल्युशन तयार होईल. मिठाचं पाणी, मीठ आणि पाणी 2 कंपोनेंट तुम्ही एकत्र केले, सोल्युशन तयार झालं. चहा काय आहे? एक टाइपचा सोल्युशनच आहे. पाणी, चहा पूड, साखर मिक्स केलं तुम्ही, सो इट इज अ मिक्सचर अँड इट इज ऑल्सो नोन ॲज सोल्युशन. सो सोल्युशन इज मिक्सचर ऑफ 2 or more components. मग आता टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला हे जे कंपोनेंटचं जे साईज आहे त्या साईज वरती तुम्ही एक तर कोर्स मिक्सचर डिसाइड करू शकता की कोलायडल मिक्सचर आहे हे डिसाइड करू शकता किंवा ट्रू सोल्युशन आहे हे डिसाइड करू शकता. म्हणजे मला म्हणायचं आहे काय बघा, जर मी सांगितलं एक सोल्युशन कन्सिडर करा, घ्या बीकर, बीकर मध्ये मीठ घ्या NaCl आणि शुगर घ्या, घेतली साखर आणि मीठ. मला सांगा हे एक सोल्युशन आहे की नाही? ऑफकोर्स हे सोल्युशन आहे, कारण याच्यामध्ये सुद्धा काय झालंय 2 कंपोनेंट्स एकत्र तुम्ही मिक्स केले, सो हे सोल्युशन झालं. बट इथे जे कंपोनेंट्स जसे की मीठ आणि साखर तुम्ही मिक्स केले यांची साईज खूप मोठी आहे. तुम्ही नेकेड आईजनी ती साईज बघू शकताय. दॅट इज बिगर साईज, ग्रेटर दॅन 10 to the power -3 सेंटीमीटर इतकी त्याची साईज असते. मग जर कंपोनेंटची साईज मोठी असेल तर आपण तशा टाइपच्या सोल्युशन्सना म्हणत असतो कोर्स मिक्सचर. कोर्स मिक्सचर. ओके. बघा नेक्स्ट टाइप आहे कोलायडल मिक्सचर अँड लास्ट टाइप आहे ट्रू सोल्युशन. साईज वरती डिपेंड आहे. जर मोठी साईज असेल कंपोनेंट पार्टिकल्सची तर कोर्स मिक्सचर. मीडियम असेल 10 to the power -4 to 10 to the power -7 तर म्हणायचं कोलायडल मिक्सचर. नाहीतर जर खूपच लहान साईज असेल जसे की मिठाचं पाणी, करा बघू मीठ पाण्यामध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर तुम्ही सेपरेटली मिठाचे पार्टिकल्स सांगू शकताय का हे मिठाचे आहेत हे पाण्याचे आहेत? नाही, कारण ते कंपोनेंटची जी साईज आहे ती आता डिझॉल्व्ह झाल्यानंतर खूप लहान झाली आहे. दॅट इज व्हेरी स्मॉल, 10 to the power -8 सेंटीमीटर. साईज बघून घ्या, 10 to the power -3 सेंटीमीटर पेक्षा सुद्धा जास्त, 10 to power -4 to 10 to power -7 मीटर आणि काय 10 to power -8 सेंटीमीटर. हे पण सेंटीमीटरच असेल, सेंटीमीटरच आहे. ओके. मग एक्झाम्पल्स घेतलेत मी, जसं की मी मोठी साईज वाला काय सांगितलं मिक्सचर ऑफ शुगर अँड सॉल्ट. लक्षात घ्या. कोलायडल बद्दल काय सांगू तर कोणतेही मेटल सोल्युशन जसे की फेरस हायड्रॉक्साइड सोल्युशन, आर्सेनिक सोल्युशन, मेटल हायड्रॉक्साइड सोल्युशन्स किंवा मेटल सोल्युशन्सना आपण कोलायडल सोल्युशन्स म्हणतो. साईज कशी असते? मीडियम असते आणि सगळ्यात कमी साईज असते तुमच्या ट्रू सोल्युशनची. सो मी एक्झाम्पल घेतलंय सॉल्ट प्लस वॉटर. बघून कळतंय शुगर आणि सॉल्ट हेटेरोजेनस मिक्सचर असणार आहे. दोन्ही सुद्धा शुगर सॉल्ट दोन्ही फेजेस तुम्ही सेपरेट सांगू शकताय. येस. सो हेटेरोजेनस. कोलायडल मिक्सचर सुद्धा हेटेरोजेनस, बट ट्रू सोल्युशन्स आर ऑलवेज होमोजेनस. सांगू शकता का सॉल्ट कुठलं पाणी कुठलं आहे डिझॉल्व्ह झाल्यानंतर? नाही सांगू शकत. सो इट इज होमोजेनियस. पूर्ण फेज तुम्हाला लिक्विडच दिसायला लागते. मीठ सॉलिड आहे, पाणी लिक्विड आहे, पण मिठाचं सोल्युशन पूर्णपणे लिक्विड. तुम्ही त्यात सांगू शकत नाही की हे मीठ इथं थोडंसं राहिले, हे सॉलिड आहे, हे थोडंसं लिक्विड पाणी आहे. नाही. दॅट इज तुमचं सोल्युशन जे आहे ते पूर्णपणे युनिफॉर्म झालं. युनिफॉर्म झालं म्हणजे इट इज होमोजिनियस. त्याच्यानंतर सेपरेशन बघा. साखर आहे, मीठ आहे, सेपरेट करायला सांगितलं, आरामात सेपरेट करू शकताय. साखरेचे खडे सेपरेट, मिठाचे खडे सेपरेट. सो तुम्ही तुमच्या मेकॅनिकल मॅन पॉवरनी सुद्धा त्याला काय केलं? सेपरेट केलं. सिमिलरली कोलायडल मिक्सचर सुद्धा तुम्ही मेकॅनिकल मेथड्सनी सेपरेट करू शकताय, बट ट्रू सोल्युशन्सला तुम्हाला मेकॅनिकल मेथड्स वापरून यू कॅनॉट डू दॅट. तुम्हाला काय करावं लागतं? फिजिकल टाइप
मेथड, फिजिकल प्रोसेसेस थोड्याशा कराव्या लागतील, जसे की सेंट्रीफ्यूज एक दिले तुम्हाला. सेंट्रीफ्यूज, मीठ आणि पाणी जर सेपरेट करायचं असेल काय करा, इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर. पाणी इव्हॅपोरेट होऊन झालं तर खाली कोण राहील तुमचं, मीठ. दॅट इज इट इज अ फिजिकल प्रोसेस. तुम्ही केली आहे का ती, नाही, नेचरने केली. सो दॅट इज एक्झाम्पल ऑफ फिजिकल सेपरेशन. आय गेस आता कोर्स म्हणजे काय, कोलायडल म्हणजे काय आणि ट्रू सोल्युशन म्हणजे काय क्लिअर असेल. तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन विचारू शकतात, कोण होमोजिनियस आहे कोण हेट्रोजिनियस आहे, एक्झाम्पल विचारू शकतील किंवा साईज वरून विचारू शकतील, किंवा लास्ट एमसीक्यू कशावर बनू शकतो, फॉर मेथड ऑफ सेपरेशन. ओके, चला पुढे बघूया. आता सोल्युशन मध्ये दोन कंपोनंट असतात, एक असतो सोल्यूट आणि एक असतो सॉल्व्हंट. बऱ्याचशा स्टुडंटना कन्फ्युजन इथूनच चालू होतं, मॅम सोल्यूट म्हणजे काय आणि सॉल्व्हंट म्हणजे काय. तर बघा, जसं एक्झाम्पल कन्सिडर करा तुम्ही, मीठ आणि पाणी. सिंपल एक्झाम्पल आहे, सो मी सारखं तेच घेतली. दिसतंय का, खाली वॉटर आहे आणि त्याच्यात तुम्ही मीठ घातले. सो जो सबस्टन्स डिझॉल्व्ह व्हायला लागलाय, कोण डिझॉल्व्ह व्हायला लागलाय, मीठ. सो तो डिझॉल्व्ह होतो तो सोल्यूट आणि ज्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होतो तो सॉल्व्हंट. मग मीठ काय झालं, सोल्यूट, वॉटर काय झालं, सॉल्व्हंट. त्यापेक्षा सुद्धा सिंपल मेथड, सोल्यूट आणि सॉल्व्हंट जर डिसाइड करायचं असेल तर जो कमी प्रमाणात आहे तो असतो सोल्यूट. लेसर अमाऊंट, मीठ कमी घेतो की पाणी कमी घेतो आपण, मीठ कमी घेतो. सो मीठ काय झालं तुमचं, सोल्यूट. आणि उलट काय असणार मग, जास्त अमाऊंट मध्ये, मोर अमाऊंट मध्ये जो असतो तो असतो सॉल्व्हंट. सो इथून सुद्धा मला कळालं की NaCl सॉल्व्हंट आहे, सोल्यूट आहे आणि वॉटर काय आहे तुमचा, सॉल्व्हंट. ओके, सो म्हणूनच आपण काय म्हणतो, सोल्युशन इज इक्वल टू सोल्यूट प्लस सॉल्व्हंट. आता बघा एक एक्झाम्पल दिलंय, 20% इथिल अल्कोहोल. याचा अर्थ काय, 20% इथिल अल्कोहोल एक सोल्युशन आहे. पण याचा अर्थ काय, याचा अर्थ 20% म्हणजेच 100रातला 20वा, 100रातला 20वा. सो 20 तुमच्याकडे असणार आहे इथाइल अल्कोहोल आणि 100 असणार आहे तुमचं वॉटर. ओके, ml मध्ये घेतलं तर 100 ml पाण्यामध्ये 20 ml काय तुमचा अल्कोहोल आहे. याला म्हटलं मी 20% इथाइल अल्कोहोल. 20 अमाउंट ऑफ इथाइल अल्कोहोल आहे. टोटल किती पकडायची, 100 वॉटर मधली 20 इथाइल अल्कोहोल आहे. ओके, किंवा दुसरी एक मेथड आहे सोल्यूट आणि सॉल्व्हंट डिटरमाइन करायची. ती कोणती बघा, द फायनल स्टेट ऑफ सोल्युशन डिसाइड्स द सॉल्व्हंट. म्हणजे काय, मीठ पाणी मिक्स केलं, सोल्युशन बनलं. हे सोल्युशन सॉलिड आहे, लिक्विड आहे की गॅस आहे. मिठाचं पाणी काय असतं, सॉलिड, लिक्विड, गॅस काय आहे, येस इट इज लिक्विड. मग लिक्विड फेज आहे तर तुमचा जो काही दोन मटेरियल तुम्ही वापरले त्यात लिक्विड कोण आहे बघा, मीठ लिक्विड आहे की पाणी लिक्विड आहे, तर मॅम पाणी लिक्विड आहे. सो तुमची सॉल्व्हंटची फेज आणि तुमच्या सोल्युशनची फेज मॅच होत असते. सो असंही तुम्ही ओळखू शकता की तुमचा सॉल्व्हंट कोण आहे. फायनल सोल्युशन लिक्विड मध्ये, मग कंपोनंट्स मध्ये जो कोण लिक्विड असेल तो तुमचा सॉल्व्हंट असतो. म्हणूनच काय म्हटलं बघा, NaCl प्लस वॉटर मिक्स केल्यानंतर तुम्हाला मिठाचं पाणी भेटेल, NaCl इन ॲक्वियस स्टेट. या सोल्युशनची फेज जी आहे, जी स्टेट आहे ती लिक्विड आहे. मग वॉटरची पण लिक्विड असते म्हणून मी वॉटरला काय म्हटलं, सॉल्व्हंट म्हटलं. गॉट इट. ओके, सो बरेचसे एक्झाम्पल्स मध्ये कधी कधी असंही होतं की कमी अमाऊंट आहे बट तरी सुद्धा तो सॉल्व्हंट आहे. त्यामुळे ह्या दोन्ही ट्रिक्स वापरायच्या. हा काय हार्ड अँड फास्ट रूल नाहीये, म्हणजे कमी असणारं सोल्यूटच असेल, जास्त असणारं सॉल्व्हंटच असेल असं काही नसतं. दोन्ही रूल्स मध्ये तुम्हाला फिक्स करावं लागेल ते. बट बेसिक जनरली आपण असं मानून जातो, जो लेसर अमाऊंट मध्ये येतो सोल्यूट, जो मेजर अमाऊंट मध्ये येतो सॉल्व्हंट. नेक्स्ट बघा, सोल्युशन दोन टाइपचे परत, होमोजिनियस किंवा हेटेरोजिनियस. आता सांगितलेलं होमोजिनियस म्हणजे काय, पूर्ण युनिफॉर्म फेज पाहिजे, डिझॉल्व्ह झाल्यानंतर ओळखलं नाही पाहिजे की ते कुठल्या कंपोनंट पासून बनलाय. सो होमोजिनियस, मिठाचं पाणी सगळ्यात सिंपल एक्झाम्पल, शुगर सोल्युशन सगळ्यात सिंपल एक्झाम्पल, अल्कोहोल इन वॉटर सगळ्यात सिंपल एक्झाम्पल. हेटेरोजिनस मिक्सचर, ऑइल आणि वॉटर, लेयर दिसतात का, पाण्यामध्ये तेल मिक्स करा तुम्हाला लेयर्स दिसतील. का लेयर्स दिसल्या त्या, बिकॉज इट इज हेटेरोजिनस. हेटेरोजिनस म्हणजे काय, ऑइल सेपरेट वरती आणि पाण्याची लेयर खाली, हे तुम्ही बघून सांगू शकला. दॅट इज दोन फेजेस वेगवेगळे आहेत, युनिफॉर्म नाही आहेत, त्यामुळे ते असणार आहे तुमचे हेटेरोजिनस मिक्सचर्स. तुमच्या नोट्स मध्ये तुम्ही एक्झाम्पल्स लिहून घ्या
आणि पहिल्यांदा तर या बोर्डचा स्क्रीनशॉट करा, सगळ्यात बेसिक पॉइंट आहे हा. ओके, सो ट्रू सोल्युशन्स बघा आधी. ट्रू सोल्युशन्सची डेफिनेशन तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिली आहे. ट्रू सोल्युशन इज होमोजेनस मिक्सचर ऑफ 2 or more कंपोनेंट्स. आता सांगितलं होमोजेनस काय आहे ते. लास्ट कॉलम होता आपला ट्रू सोल्युशनचा. साईज अतिशय लहान असते. सोल्यूट आणि सॉल्व्हंट एकमेकांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे काय होतात, मिक्स होतात, कारण त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन सुद्धा तितकंच स्ट्रॉंग असतं. सो ट्रू सोल्युशन्स हे होमोजेनस मिक्सचर आहे. मला हे 2 पॉइंट तुम्हाला सांगायचे आहेत. त्याचं कंपोजिशन फिक्स नसतं. मीठ किती घ्यायचं, पाणी किती घ्यायचं, याचं काही कुठल्या नोटबुक मध्ये कॅल्क्युलेशन लिहून ठेवलेलं नाही. ते आपण आपल्या मर्जीने लिहितो. सो कंपोजिशन इज नॉट फिक्स्ड आणि तुम्ही हवं तसं तुम्हाला टाकू शकता. दॅट इज कंपोजिशन कॅन बी व्हॅलिड. परत मी एक्झाम्पल घेतलं NaCl इन वॉटर. बघा जेव्हा NaCl वॉटर मध्ये जातो एक्झॅक्टली काय झालेलं असतं, तर Na+ आणि Cl- अशी आधी डिसोसिएट होणार. सो Na+ आणि Cl-. बघा या Na+ च्या अवतीभोवती कोण आलात, वॉटर मॉलिक्यूल्स आले. सिमिलरली या Cl- च्या अवतीभोवती कोण आहे, वॉटर मॉलिक्यूल आहे, कारण तुमचा जो काही सॉल्व्हंट आहे तो कोण आहे, वॉटर आहे. तो सॉल्व्हंट वॉटर आहे. सो वॉटर मॉलिक्यूल्सनी सराउंड केलं. बट जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन बद्दल मी बोलत होते, ज्या फोर्स ऑफ अट्रॅक्शन बद्दल मी बोलत होते तो कोणामध्ये आहे बघा. जर Na+ असेल तर त्याचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ऑक्सिजन सोबत, कारण Na वरती चार्ज असतो पॉझिटिव्ह आणि ऑक्सिजन बीइंग इलेक्ट्रोनिगेटिव्ह त्याच्यावरती चार्ज असतो निगेटिव्ह. सो पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्ये इंटरॅक्शन आहे. सिमिलरली तसंच जेव्हा Cl- बद्दल बोले तेव्हा क्लोरीन वरती स्वतःवरती मायनस चार्ज आहे, त्यामुळे तो आता ऑक्सिजनकडे जाईल का, नाही. तो कोणाकडे जाणार, पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजन सोबत. सो वॉटर मॉलिक्युल्सने सराउंड केलंय, बट इंटरॅक्शन कुणामध्ये, क्लोरीनचा मायनस आणि हायड्रोजन ऑफ वॉटर मॉलिक्युल्स. सो इथे हायड्रोजन आणि क्लोरीन मध्ये बॉन्ड दाखवलाय, बॉन्ड नाही इंटरॅक्शन दाखवले, आणि इथे सोडियम आणि ऑक्सिजन मध्ये इंटरॅक्शन दाखवले. या प्रोसेसला म्हणायचं असतं सॉल्वेशन, ज्यालाच आपण म्हणतो डिझॉल्व्ह झालं. म्हणजेच काय होत असतं तिथे, सॉल्वेशन. सॉल्वेशन म्हणजे सॉल्व्हंटचे मॉलिक्युल्स अवतीभोवती येणं, सॉल्व्हंटचे मॉलिक्युल्स अवतीभोवती येणं. आता आपलं सॉल्व्हंटच वॉटर आहे, त्यामुळे वॉटरच्या केसमध्ये आपण काय म्हणू शकतो, हायड्रेशन किंवा ॲक्वेशन. ओके, जर सॉल्व्हंट तुमचा वॉटर आहे तर तुम्ही सॉल्व्हेशनच्याच प्रोसेसला हायड्रेशन किंवा ॲक्वेशन म्हणू शकता. क्लिअर असेल 2 वर्ड्स, हायड्रेशन, ॲक्वेशन. त्यानंतर एक वर्ड आहे युनिव्हर्सल लॉ, लाईक डिझॉल्व लाईक, जो जसा तसाच मिळेल. म्हणजे काय, पोलर इन पोलर लिहिलाय फर्स्ट पॉइंट. जर तुमचा सॉल्व्हंट पोलर असेल, जसं की वॉटर पोलर आहे HOH, ऑक्सिजन वरती पार्शियल निगेटिव्ह, हायड्रोजन वरती पार्शियल पॉझिटिव्ह. जर असे पोल्स जनरेट होत असतील, चार्ज जनरेट होत असेल एखाद्या मॉलिक्युलवर, तर त्याला म्हणायचं असतं पोलर. त्याला काय म्हणायचं, पोलर. मग मला सांगा NaCl पोलर आहे का, हो, कारण सोडियम वरती पार्शियल पॉझिटिव्ह, क्लोरीन वरती पार्शियल निगेटिव्ह. सो बघा, पोलर सोल्यूट डिझॉल्व्स इन पोलर सॉल्व्हंट, म्हणून म्हणतात लाईक डिझॉल्व्स लाईक. जर नॉन पोलर, आयोडीन दोन्ही आयोडीन आहेत, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स आहे का, काही नाही. सो दिस इज नॉन पोलर. मग नॉन पोलर आयोडीन जर डिझॉल्व्ह करायचा असेल तर नॉन पोलर सॉल्व्हंटच लागतो. नॉन पोलर सॉल्व्हंट कोण आहे, CCl4, कारण यांच्यामध्ये कुठलं बॉन्डिंग आहे, कोव्हॅलेंट बॉन्डिंग, त्यामुळे हा नॉन पोलर आहे. CCl4, मिथेन एक्सेट्रा. नंतर लिहिला वॉटर. वॉटर इज युनिव्हर्सल सॉल्व्हंट. वॉटर आपण युनिव्हर्सल सॉल्व्हंट कन्सिडर केलंय. वॉटर मध्ये मोस्टली सगळे पोलर सोल्यूट डिझॉल्व्ह होतात, सगळे पोलर सोल्यूट डिझॉल्व्ह होतात. सोल्यूट करा बघा, डिझॉल्व्ह मोस्ट ऑफ पोलर सोल्यूट इन इट. पोलर का, कारण वॉटर पोलर आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये पोलर सोल्यूट टाकला तरच तो डिझॉल्व्ह होईल. सॉल्व्हंट 2 टाइपचे म्हणू शकताय तुम्ही. मग युनिव्हर्सल वॉटर असेल किंवा वॉटर सोडून दुसरे काहीतरी असतील. जर सॉल्व्हंट वॉटर असेल तर सोल्युशनला ॲक्वियस सोल्युशन म्हणतो आपण, आणि जर सॉल्व्हंट दुसरा काहीतरी असेल, जसं की अल्कोहोल असू शकतो, CH2 असू शकतो, कार्बन डायसल्फाइड, बेन्झीन असू शकतो, किंवा CCl4 असू शकतो. वॉटर सोडून जर दुसरा कोणीही सॉल्व्हंट आला तर नॉर्मली तुम्ही त्याला त्याचं सोल्युशन म्हणायचं. अल्कोहोल सोल्युशन, CH2 सोल्युशन, CCl4 सोल्युशन.
पण जेव्हा सॉल्व्हंट तुमचा स्पेसिफिकली वॉटर दिला असेल तर सोल्युशनला काय म्हणायचं असतं, ॲक्वियस सोल्युशन. म्हणून मी बघा लास्ट लेक्चर्स मध्ये जिथे जिथे मी म्हटलं पाण्याचं प्रमाण जास्त तिथे तिथे काय म्हणतो आपण, ॲक्वियस सोल्युशन. मग NaCl चं सोल्युशनला काय म्हणणार, NaCl ॲक्वियस असं लिहिलेलं मी, बरोबर आहे मागच्या बोर्डवरती. NaCl ॲक्वियस याचा अर्थ काय, NaCl सोल्यूट आहे आणि सॉल्व्हंट जो आहे तो तुमचा वॉटर मॉलिक्यूल आहे. सिंपल अँड क्लिअर झाला असेल. चला याचा पण एकदा स्क्रीनशॉट करून घ्या, मग त्याच्यानंतर आपण टाइप्स ऑफ सोल्युशन बघूया. ओके, आता आपण बघायचं टाइप ऑफ सोल्युशन. किती स्टेट्स ऑफ मॅटर आहेत आपल्याकडे, 3, सॉलिड, लिक्विड, गॅस. मग इंटरचेंज करून करून 3 3 जा 9 टाइप ऑफ सोल्युशन आपल्याकडे भेटू शकतात. हा चार्ट मी तुमच्या टेक्स्टबुक पेक्षा उलटा काढलाय. उलटा म्हणजे काय, टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला पहिल्या कॉलम मध्ये सॉल्व्हंट आहे आणि दुसऱ्या कॉलम मध्ये सोल्यूट आहे. चेक करा हवं तर, बट असंच लक्षात फास्ट राहतं का बघा, म्हणताना सुद्धा असं म्हणता येतं सॉलिड सोल्यूट आहे, कोणामध्ये टाकायचं आहे, सॉलिड मध्ये. सो सॉलिड इन सॉलिड काय येणार आहे तुमचा आन्सर. एक्झाम्पल्स आपण विचार करायचे. सॉलिड इन सॉलिड अलॉय असू शकतो का, सो ऑल टाइप ऑफ सॉलिड अलॉयज आर एक्झाम्पल्स ऑफ सॉलिड इन सॉलिड. बघा आता इझी वाटायला लागेल. लिक्विड टाकायचं आहे सॉलिड मध्ये. सॉलिड तुम्ही आधी ऑलरेडी बीकर मध्ये घेतलाय, जी तुमची सॉल्व्हंटची साइड आहे ती तुम्ही ऑलरेडी बीकर मध्ये घेतली आहे आणि वरून तुमच्यात टाकायचं काय बघा. आता सॉलिड आहे, लिक्विड टाकायचंय. सो लिक्विड इन सॉलिड, लिक्विडला सॉलिड मध्ये टाकायचंय. म्हणजे काय, कुठलं एक्झाम्पल असेल, काही अंदाज लावू शकताय का. लिक्विड, कोण लिक्विड असतं, मर्क्युरी. सो मर्क्युरी इन मेटल्स म्हणजेच अमाल्गम, म्हणजेच काय, अमाल्गम. सो हे एक जनरली पटकन आठवत नाही, सो याला स्टार मार्क करून ठेवा. त्यानंतर बघा गॅस टाकायचा आहे सॉलिड मध्ये. गॅस कोणामध्ये पोरअप करायचे तुम्हाला, सॉलिड मध्ये. काय अंदाज लागतो का, कोणता असा गॅस आहे की जो आपण सॉलिड मध्ये पोर करतोय. येस, इट इज हायड्रोजन गॅस. कोणता, हायड्रोजन गॅस ओव्हर प्लॅटिनम. बघा हायड्रोजन गॅस आहे, सॉलिड प्लॅटिनम आहे. रिएक्शन्स करतो आपण, रॅनी निकेल ओव्हर प्लॅटिनम, हायड्रोजन ओव्हर प्लॅटिनम, हायड्रोजन ओव्हर पॅलेडियम, हायड्रोजनेशन रिएक्शन्स. काय वापरतात त्या, सोल्युशन ऑफ गॅस ऑन सॉलिड, सोल्युशन ऑफ लिक्विड इन सॉलिड, सोल्युशन ऑफ सॉलिड इन सॉलिड. नेक्स्ट बघा आता सॉलिड टाकायचं आहे लिक्विड मध्ये, म्हणजे मीठ टाकायचं आहे पाण्यामध्ये. NaCl इन वॉटर. लिक्विड टाकायचं आहे लिक्विड मध्ये, म्हणजेच अल्कोहोल इन वॉटर. गॅस टाकायचा आहे लिक्विड मध्ये. कोणता गॅस तुम्ही लिक्विड मध्ये टाकताय, म्हणजेच कार्बन डायऑक्साइड इन कोक किंवा ऑक्सिजन इन वॉटर. कोक मध्ये कार्बन डायऑक्साइड असतो. येस, कोक काय आहे, लिक्विड आहे. पण कोण टाकले तुम्ही, गॅस. कोणता गॅस, कार्बन डायऑक्साइड. सो कार्बन डायऑक्साइड इन कोक, कार्बन डायऑक्साइड इन कोक, ऑक्सिजन इन वॉटर. बघा आता सॉलिड टाकायचंय कोणामध्ये, गॅस मध्ये. गॅस म्हणजे ही आपली एअर आहे, पण ह्या एअर मध्ये सॉलिड सबस्टन्स कुठला प्रेझेंट दिसतोय तुम्हाला, एनिथिंग. घ्या आयोडीन सॉलिड स्टेट मध्ये आपण बघितलं, सॉलिड स्टेट मध्ये. सो आयोडीन इन एअर, आयोडीन इन एअर एक्झाम्पल. त्यानंतर लिक्विड टाकायचंय गॅस मध्ये. हा गॅस आहे, याच्यामध्ये कोणता सबस्टन्स लिक्विड फॉर्म मध्ये प्रेझेंट आहे, क्लोरोफॉर्म. येस, सो CHCl3 क्लोरोफॉर्म इन नायट्रोजन गॅस. त्यानंतर गॅस इन गॅस, गॅस इन गॅस हे मिक्सचर गॅसच दिसते तुमच्या समोर. याच्यामध्ये पण दुसरे गॅसेस आहेत. सो एअर, एअर इज अ मिक्सचर ऑफ गॅस. बघा आता लक्षात राहील का तुमच्या. सॉलिडला सॉलिड मध्ये टाकायचंय म्हणजे अलॉय, लिक्विडला सॉलिड मध्ये टाकायचंय म्हणजे मर्क्युरी ऑन सॉलिड. येस, गॅसला सॉलिड म्हणजे मध्ये म्हणजे हायड्रोजन ओव्हर प्लॅटिनम. 1 2 आणि क्लोरोफॉर्म. हे तेवढे लक्षात ठेवा, बाकी तुम्हाला लक्षात राहतील. आणि आय गेस हा पण, आणि आय गेस हा पण, हे 4च. कारण हे सगळे सोपे आहेत खालचे 4 5 6. सॉलिड इन लिक्विड, मिठाचं पाणी. लिक्विड इन लिक्विड, अल्कोहोल अँड वॉटर. गॅस इन लिक्विड, कोक, कार्बन डायऑक्साइड इन कोक. गॅस गॅस, एअर. सॉलिड सॉलिड, अलॉय. फक्त हे 4 तुम्ही फोकस करा, त्यानंतर सगळा चार्ट तुम्हाला पाठ होऊन जाईल.
पटकन एकदा स्क्रीनशॉट करा, लगेच पुढे जायचं आपण. तर चला फायनली तुमच्या चॅप्टरचा इम्पॉर्टंट पॉइंट आला, म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन टर्म्स. आता हे सोल्युशन ठीक आहे, बट हे सोल्युशन मोजता पण आलं पाहिजे. किती सोल्युशन घेतलंय, येस. सो एक किती सोल्युशन म्हणजे काय आहे तुमचं कॉन्सन्ट्रेशन टर्म्स. आता बघा कॉन्सन्ट्रेशन टर्म्स मी दोन भागात डिवाइड करते. टेक्स्टबुक मध्ये इतकं सारं काही नाहीये. हे का करतोय आपण, जस्ट टू मेक युअर कॅल्क्युलेशन्स प्रिसाइज. न्यूमरिकल आला तर पटकन सुटावा, थेरॉटिकल क्वेश्चन आला तरी सुद्धा तुम्हाला पटकन सुटेल. कॉन्सन्ट्रेशन टर्म एकतर व्हॉल्यूम रिलेटेड असू शकते किंवा मास रिलेटेड असू शकते. मग व्हॉल्यूम रिलेटेड आणि मास रिलेटेड कशावरती ठरवलं हे, तर टेम्परेचर डिपेंडन्स वरून. ज्या कॉन्सन्ट्रेशन टर्म्स तुमच्या टेम्परेचरवरती डिपेंड राहतात त्यांनाच मी व्हॉल्यूम रिलेटेड म्हणते. टेम्परेचर बदललं की व्हॉल्यूम बदलतं, व्हॉल्यूम बदललं की ह्या क्वांटिटीज पण बदलणार. कोण कोण आहे, पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम म्हणजे तुमचा V बाय V, वेट बाय व्हॉल्यूम W बाय V, टेक्स्टबुक मध्ये नाहीये. मोलॅरिटी आणि नॉर्मॅलिटी, रचं प्रोनाउन्सिएशन आहे, मोलॅरिटी नॉर्मॅलिटी. देन मास रिलेटेड टर्म्स. मास टेम्परेचर वरती डिपेंड असतं का, नाही. सो टेम्परेचर इंडिपेंडेंट टर्म्स, टेम्परेचर इंडिपेंडेंट टर्म्स बघा कोण आहेत, पर्सेंटेज बाय मास म्हणजे वेट बाय वेट, मोल फ्रॅक्शन, मोलॅलिटी, ppm आणि ppb म्हणजे पार्ट्स पर मिलियन आणि पार्ट्स पर बिलियन. सो हे तुम्ही चार्ट तुमच्या टेक्स्टबुक मध्ये काढून ठेवा. का, कारण तुम्हाला एमसीक्यू कसा येतो, विच ऑफ द फॉलोइंग कॉन्सन्ट्रेशन टर्म इज इंडिपेंडेंट ऑफ टेम्परेचर. मग ऑप्शन मध्ये असेल नॉर्मॅलिटी, मोलॅरिटी, वेट बाय व्हॉल्यूम अँड मोलॅलिटी. काय आन्सर असणार तुमचं, मोलॅलिटी. त्यासाठी हा चार्ट. कॉन्सन्ट्रेशन टर्म्स. तर कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय, amount of solute dissolved in specific amount of solvent. किती solute dissolve झालाय, किती solute dissolve झालाय, किती solvent मध्ये, यालाच काय म्हणायचं, कॉन्सन्ट्रेशन. सो बघा कॉन्सन्ट्रेशन वरून मी तुम्हाला दोन सोल्युशन सांगू शकते. एक तर असेल डायल्यूट सोल्युशन किंवा असू शकतं कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन. आता हे वर्ड्स तर तुम्ही ऐकले असणार आहे, डायल्यूट म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे काय. तर बघा मी एक बीकर घेते, या बीकर मध्ये पाणी आहे. किती पाणी आहे, 100 ml पाणी. स्पेसिफिक अमाउंट ऑफ सॉल्व्हेंट घ्यायचं आपल्याला, ठीक आहे. अमाउंट ऑफ सोल्यूट इन स्पेसिफिक अमाउंट ऑफ सॉल्व्हेंट, amount of solute in specific amount of solvent. So solvent तर फिक्स केला मी, माझ्याकडे 100 ml पाण्याचं सॉल्व्हेंट आहे, 100 ml वॉटर. पण बघा मी आतमध्ये जे मिठाचे पार्टिकल्स टाकले म्हणजे माझा सोल्यूट, तो मी इथं 1 ग्रॅम घेतलाय आणि इथं मात्र मी किती घेतला, समजा 80 ग्रॅम घेतला. डिफरन्स कळतोय. जर सोल्यूट कमी असेल गिवन अमाउंट ऑफ सॉल्व्हेंट मध्ये तर ते पूर्ण सोल्युशन झालं डायल्यूट, आणि जर सोल्यूट जास्त असेल इन गिवन स्पेसिफिक अमाउंट ऑफ सॉल्व्हेंट तर आता काय म्हणणार, हे सोल्युशन कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन आहे. सो इथं जर तुम्ही कॉन्सन्ट्रेशन काढलं तर कॉन्सन्ट्रेशन किती होणार, 1 ग्रॅम ऑफ सोल्यूट पर 100 ml ऑफ वॉटर. इथं कॉन्सन्ट्रेशन काय होणार, 80 ग्रॅम पर 100 ml ऑफ वॉटर. 0 ला 0 केलं, आन्सर येणार आहे तुमचं 0.8 आणि इथं काय येणार आहे 0.01. बघा कमी आहे दॅट इज डायल्यूट, जास्त आहे दॅट इज कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन. लक्षात आलं कॉन्सन्ट्रेशन टर्म्स काय यूज करायला लागल्या. आता 1 बाय 1 बघूया. स्टार्ट करूया आपण पर्सेंटेज बाय मास पासून. टेम्परेचर इंडिपेंडेंट क्वांटिटी, टेम्परेचर इंडिपेंडेंट क्वांटिटी. चला स्क्रीनशॉट करा एकदा. सो पहिलं जे कॉन्सन्ट्रेशन टर्म आपण बघतोय जे की तुमच्या टेक्स्टबुक मध्ये पण आहे, इट इज पर्सेंटेज बाय मास. पर्सेंटेज बाय मास कोणाचं काढायचं असतं, ऑफ सोल्यूट. नेहमी तुम्हाला सोल्यूटचं विचारलेलं असतं. फॉर एक्झाम्पल बघा 6 ग्रॅम ऑफ युरिया वॉज डिझॉल्व्ड इन वॉटर. 6 ग्रॅम युरिया वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केलाय. सोल्यूट काय असणार आहे, युरिया. म्हणून तुम्हाला काय विचारलं, पर्सेंटेज बाय मास ऑफ युरिया. सो सोल्यूटचं विचारतात जनरली.
मग बघा फॉर्म्युला काय येतो, डिनोट कशाने करू शकता, W/W. तुम्ही W/W लिहा किंवा पर्सेंटेज बाय मास लिहा. फॉर्म्युला असतो मास ऑफ सोल्यूट. आता सांगितलं कोणाचं काढायचं असतं ते, सोल्यूटचं. सो मास ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय मास ऑफ सोल्युशन. बघा खाली डिनॉमिनेटरला नेहमी आपण चुकतो, सॉल्व्हंट येतं की सोल्युशन येतं. सो मी सांगेन तिथेच फक्त सॉल्व्हंट करायचा, बाकी सगळीकडे सोल्युशन. मास ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सोल्युशन इंटू 100. सो हा आहे तुमचा जनरल फॉर्म्युला. ठीक आहे. परत तुम्हाला काय लिहू शकता तुम्ही, समजा मास ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय मास ऑफ सोल्युशन म्हणजेच काय, मास ऑफ सोल्यूट प्लस मास ऑफ सॉल्व्हेंट. बरोबर आहे, कारण सोल्युशन काय असतं, सोल्युशन काय असतं, सोल्यूट प्लस सॉल्व्हेंट. सो मास ऑफ सोल्युशन म्हणजे मास ऑफ सोल्यूट प्लस मास ऑफ सॉल्व्हेंट असंही तुम्ही लिहू शकताय. वेट बाय वेट पर्सेंटेज इंटू 100 करायला विसरायचं नाही, इंटू 100. गॉट इट. आता मी 2 क्वेश्चन दिले. जनरली क्वेश्चन आला सिंपल वे मध्ये, तुम्हाला मास ऑफ सोल्यूट दिलंय, मास ऑफ सोल्युशन दिलंय, तुम्ही व्हॅल्यू पुट करा. सोल्यूटच्या ठिकाणी सोल्यूटचं मास, सोल्युशनच्या ठिकाणी सोल्युशनचं मास इंटू 100 करा. बट चुकू कुठे शकताय, ते 2 न्यूमेरिकल्स मी इथे घेतले. लेट्स स्टार्ट विथ क्वेश्चन नंबर 1. 6 ग्रॅम ऑफ युरिया वॉज डिझॉल्व्ड इन 500 ग्रॅम ऑफ वॉटर. सो तुम्हाला काय दिलंय, युरियाचं मास दिलंय. युरिया मास किती आहे, 6 ग्रॅम डिझॉल्व्ड इन 500 ग्रॅम ऑफ वॉटर. सो हे 500 काय आहे, वॉटरचं मास आहे, आणि वॉटर म्हणजेच काय, तुमच्या सॉल्व्हंटचं मास आहे. हे तुमच्या सॉल्व्हंटचं मास आहे. सो यातून तुम्हाला आधी सोल्युशनचं मास काढून घ्यायला लागणार. सोल्युशनचं मास इज इक्वल टू सॉल्व्हंटचं मास प्लस सोल्यूटचं मास. बरोबर आहे. सॉल्व्हंट म्हणजे पाणी, पाण्याचं त्यांनी 500 ग्रॅम दिलंय. सोल्यूट म्हणजे युरिया, ज्याचं 6 ग्रॅम दिलंय. सो पूर्ण सोल्युशनचं झालं 506 ग्रॅम. मग आता वेट बाय वेट किंवा पर्सेंटेज बाय मास इज इक्वल टू सोल्यूटचं वरती घ्यायचं असतं, इट इज 6 ग्रॅम. सोल्युशनचं मास खाली, दॅट इज 506 ग्रॅम. आणि मग तुमचं जे काही आन्सर येईल ते इंटू 100 करायचं. ग्रॅमला ग्रॅम गेलं, 6/506 काय असेल ती व्हॅल्यू 1.1 इंटू तुम्ही 100 केल्यानंतर व्हॅल्यू तुम्हाला ही काहीतरी भेटून जाईल, 1.18 समथिंग काहीतरी असेल. ओके. सो मला आन्सर मॅटर नाही करत, आन्सर मॅटर तुम्ही करायचंय. मी फक्त कसं सॉल्व्ह करायचं इथपर्यंत पोहोचवणार. सो हे सॉल्व्ह केलं. बट जनरली हे जर सांगितलं नसतं तर तुम्ही काय केलं असतं, वेट बाय वेट वरती लिहिलं असतं 6 ग्रॅम आणि खाली 500 ग्रॅम लिहून आलं असतं डायरेक्ट. बट हे 500 ग्रॅम वॉटरचं दिलंय, आणि वॉटर फक्त आपला सॉल्व्हंट आहे, सोल्युशन नाहीये. बघा सोल्युशन पाहिजे, तो सॉल्व्हंट आहे. सो असं केलं असतं तर तुमचं आन्सर रॉंग आलं असतं. करेक्ट मेथड आहे ही वाली. आता सेकंड मिस्टेक बघा आपण काय करू शकतोय. 10 ग्रॅम ऑफ NaOH इज प्रेझेंट इन 100 ml ऑफ सोल्युशन. इथं 10 ग्रॅम NaOH दिलंय, म्हणजे NaOHचं ग्रॅम मध्ये दिलंय म्हणजे मास. NaOHचं मास किती, 10 ग्रॅम. परत तुम्हाला काय दिलंय, 100 ml सोल्युशन. सो दिस इज व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इज इक्वल टू 100 ml. सोल्युशन बद्दलच दिलंय बट मास नाही दिलेलं. आपल्याला काय लागतं, मास ऑफ सोल्युशन. दिलंय काय, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. आणखीन काहीतरी दिलंय बघा. जेव्हा असा व्हॉल्यूम दिला जाईल त्याचसोबत तुम्हाला डेन्सिटी दिली असणार आहे, जी आहे 1.2 ग्रॅम पर ml. का दिली असणार डेन्सिटी, कारण डेन्सिटी ऑफ सोल्युशन इज इक्वल टू मास ऑफ सोल्युशन अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. सो बघा तुम्हाला डेन्सिटी दिली आहे, तुम्हाला व्हॉल्यूम दिलंय. इथून तुम्ही काय कॅल्क्युलेट करायचं, आधी मास ऑफ सोल्युशन फाइंड करा. काय येईल, मी डायरेक्ट फाइंड करते. मास ऑफ सोल्युशन इज इक्वल टू डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. डेन्सिटी दिली आहे 1.2, व्हॉल्यूम दिलाय 100. येस 100 ml.
आणि डेन्सिटी पण बघा ग्रॅम पर एम एल आहे. सो एम एल कट झालं, फक्त ग्रॅम राहील. दॅट विल गिव्ह यू 120 ग्रॅम. आता पुट करा वेट बाय वेटच्या फॉर्म्युलामध्ये. वेट बाय वेट इज इक्वल टू मास ऑफ सोल्यूट. किती आहे मास ऑफ सोल्यूट? 10 ग्रॅम. सो 10 अपॉन मास ऑफ सोल्युशन आता काढले 120 इंटू 100. 0 ला 0 कट. 1/12 इंटू 100. फाइंड करा तुमचं तुम्ही आन्सर आणि लिहून घ्या जे काही असेल ते तुमचं. क्वांटिटी काय असणार आहे? इट इज युनिटलेस क्वांटिटी, कारण पर्सेंटेज आहे ते. येस, तो पर्सेंटेज मध्ये आन्सर असेल तुमचं. लक्षात आलं? पर्सेंटेज बाय मास काय काढायचंय? स्क्रीनशॉट करून घ्या. लगेच पुढे जाऊ. पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम, दॅट इज व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम. नेक्स्ट पॉइंट, पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम. मग असे होतं पर्सेंटेज बाय मास. काय केलेलं तेव्हा? व्हॉल्यूम आहे आता म्हणून मी व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम इन पर्सेंटेज इज इक्वल टू, किंवा तुम्ही काय लिहू शकताय? पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट इज इक्वल टू. मग असे होतं मास ऑफ सोल्यूट. आता लिहिणार तुम्ही व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट डिवाइड बाय. मग अशी होतं मास ऑफ सोल्युशन. आता तुम्ही लिहिणार व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. येस, सोल्यूट अपॉन सोल्युशनच आहे, फक्त मासच्या ठिकाणी आता व्हॉल्यूम आलं. परत तुम्ही या सोल्युशनला कसं लिहू शकताय? सोल्यूट प्लस सॉल्व्हेंट. बिलकुल नाही, अशी चूक बिलकुल करायची नाही, कारण व्हॉल्यूम ऍड करून तुम्हाला सोल्युशनचं व्हॉल्यूम मिळेल ही कन्सेप्ट टोटल चुकीची आहे. कारण त्याचे बरेचसे फॅक्टर जसे की टेम्परेचर इफेक्टिंग वगैरे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतात. सो तुम्हाला ऍड करायला लागणार नाही सोल्यूट प्लस सॉल्व्हेंट. बघा मी एक्झाम्पल सॉल्व्ह करून सांगते तुम्हाला कसं. पहिला हे बघू. HCl aqueous solution. HClचं aqueous solution is 7% व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम. दिले तुम्हाला पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम 7 आहे. याचा अर्थ काय मी विचारते? याचा अर्थ 7 ml ऑफ कोण? HCl is present in 100 ml of solution. लक्षात आलं? बघा हा सोल्यूट आहे तुमचा, हे सोल्युशन. वरती पण व्हॉल्यूम 7 ml ऑफ HCl in 100 ml ऑफ सोल्युशन. 7 ml ऑफ सोल्यूट दॅट इज समथिंग ml ऑफ सोल्यूट इंटू समथिंग ml ऑफ सोल्युशन. मग अशी पण सेम असं होतं. परत रिवाइज करू. W बाय W म्हणजे काय होतं? मास. जसे की समजा 7 ग्रॅम ऑफ सोल्यूट इंटू 100 ग्रॅम ऑफ सोल्युशन. तिथे युनिट्स ग्रॅम आहेत वेट बाय वेट मध्ये, आणि आपल्या व्हॉल्यूम मध्ये काय असणार आहे तुमचे? ml बाय ml, लिटर बाय लिटर, जे काही वरती तेच खाली युनिट असणार आहे. ओके, आता हे एक्झाम्पल बघूया आपण. लेट्स सी. 58 सेंटीमीटर क्यूब ऑफ इथाइल अल्कोहोल इन 400 सेंटीमीटर क्यूब ऑफ वॉटर. काय काय दिलंय बघा. 58 सेंटीमीटर ऑफ इथाइल अल्कोहोल, C2H5OH म्हणजे इथाइल अल्कोहोल. त्याचा तुम्हाला काय दिलाय? व्हॉल्यूम दिलाय, म्हणजे सोल्यूटचा व्हॉल्यूम दिलाय तुम्हाला. तो किती आहे? 58 सेंटीमीटर क्यूब. बरोबर आहे. कशामध्ये आहे? 400 सेंटीमीटर क्यूब ऑफ वॉटर. वॉटर दिलाय म्हणजे वॉटर तुमचं सॉल्व्हंट आहे. वॉटरचं पण व्हॉल्यूम दिलाय जो की तुमचा सॉल्व्हंट आहे. किती दिलाय तो? 400 सेंटीमीटर क्यूब. आणि या टाइपच्या व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूमच्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला सोल्युशनचं व्हॉल्यूम हमखास दिला असणार. बघा 545 सेंटीमीटर ऑफ सोल्युशन, म्हणजे सोल्युशनचं व्हॉल्यूम दिलाय टोटल करून किती? 454 सेंटीमीटर क्यूब. जर तुम्ही केला असता तर तो 458 झाला असता, जास्त झाला असता. ऍड केला असता ना तुम्ही केलं असतं तर 400 प्लस 58. बघा पण आहे का तसं? नाही. व्हॉल्यूम काय आहे? कमी आहे थोडासा. इट इज 454. सो तुम्ही कधीही ऍडिशन करायची नाही, तुम्हाला दिली असणार नेहमी ते. हेच सांगायचं होतं. चला आता कॅल्क्युलेट करूया. व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट किती दिलाय? 58 सेंटीमीटर क्यूब डिवाइडेड बाय कशाचं घेणार तुम्ही? व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन किती आहे? 454 सेंटीमीटर इनवर्स इंटू 100 कारण पर्सेंटेज आहे त्यामुळे विसरायचं नाही. आता जे काही आन्सर येईल ते असणार आहे व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम पर्सेंटेज ऑफ इथाइल अल्कोहोल.
गॉट इट? फक्त हे एक्झाम्पल यासाठी घेतलं की ऍडिशन करायची नाही, तुम्हाला तिथे सोल्युशनचा व्हॉल्यूम दिलेला असणार आहे. सिंपल होतं. चला स्क्रीनशॉट करा. नेक्स्ट पॉइंट बघूया आपण लगेच. नेक्स्ट पॉइंट आहे आपला मोल फ्रॅक्शन. आता मोल फ्रॅक्शन अतिशय चांगली मेथड आहे एखाद्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन काढण्याची. आता बघा, मगाशी जे आपण दोन बघितले जसे की पर्सेंटेज बाय वेट, वेट बाय वेट, व्हॉल्यूम डिपेंडंट की व्हॉल्यूम इंडिपेंडंट? व्हॉल्यूम काय होता का तिथे? नाही, मास अपॉन मास. सो व्हॉल्यूम इंडिपेंडंट होता, दॅट इज टेम्परेचर इंडिपेंडंट. व्हॉल्यूम ॲज वेल एज टेम्परेचर इंडिपेंडंट. जर इंडिपेंडंट असतील तर चांगली क्वांटिटी असतात कॉन्सन्ट्रेशन काढण्याची. व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम म्हणजेच काय झालं, हा टेम्परेचर आणि व्हॉल्यूम वरती डिपेंड झाला. सो पण ही जास्त करून यूज करणार नाही, कारण टेम्परेचर बदललं तर पूर्ण कॉन्सन्ट्रेशनच बदलून जाईल. आता मोल फ्रॅक्शन बघूया. पहिले तर मोल फ्रॅक्शन आहे काय, डिनोट करतात एक्स नी. खरं तर हा एक्स नाहीये, झीटा आहे. इट इज झीटा, पण आपण याला एक्स मानून जातो. हे एक सोल्युशन आहे, बीकर मध्ये एक सोल्युशन आहे. पण हे सोल्युशन कशाचे? तर सोल्युशन ऑफ ए प्लस बी. कंपोनंट दोन आहे त्याच्यात, ए पण आहे आणि बी पण आहे. ओके, मग या ए चे समजा तुमच्याकडे काहीतरी मोल्स असणार आहेत. सो ए चे मोल्स माझ्याकडे 1 आहेत. सिमिलरली बी चे मोल्स माझ्याकडे 3 आहेत. तुम्हाला ए चे नंबर ऑफ मोल्स माहिती आहेत, बी चे नंबर ऑफ मोल्स माहिती आहेत, तर तुम्ही मोल फ्रॅक्शन आरामात काढू शकता. व्हॉट इज मोल फ्रॅक्शन? मोल फ्रॅक्शन इज नंबर ऑफ मोल्स ऑफ ए. जर तुम्हाला मोल फ्रॅक्शन ऑफ ए काढायचं असेल तर नंबर ऑफ मोल्स ऑफ ए अपॉन टोटल नंबर ऑफ मोल्स इन सोल्युशन. पूर्ण सोल्युशन मध्ये किती टोटल नंबर ऑफ मोल्स आहेत त्यांनी डिवाइड करायचं. ए चे मोल्स किती आहेत? 1. टोटल किती मोल आहे? 1 प्लस 3 दॅट इज इक्वल टू 1/4. सो मोल फ्रॅक्शन ऑफ ए, एक्स ऑफ ए किंवा झीटा ऑफ ए काय आहे? 1/4. सिमिलरली तुम्ही काय काढू शकताय? मोल फ्रॅक्शन ऑफ बी. काय असणार आहे मोल फ्रॅक्शन? नंबर ऑफ मोल्स ऑफ बी डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स. टोटल नंबर ऑफ मोल्स कुठे? इन सोल्युशन. इथं पर्सेंट वगैरे काही चक्कर नाही, त्यामुळे इंटू 100 करत बसायचं नाही. नंबर ऑफ मोल्स ऑफ बी किती आहे? 3. सो 3. टोटल किती आहे? 1 प्लस 3 दॅट इज 4. सो फ्रॅक्शन किती झालं याचा? नंबर ऑफ मोल्स ऑफ बी और झीटा ऑफ बी इज इक्वल टू 3/4. झीटा ऑफ ए दॅट इज मोल फ्रॅक्शन इज 1/4. आता हा फ्रॅक्शन आहे आणि फ्रॅक्शन कधी 1 पेक्षा जास्त असू शकतो का? नाही. म्हणूनच आपण म्हणतो मोल फ्रॅक्शन ऑफ ए प्लस मोल फ्रॅक्शन ऑफ बी इज इक्वल टू 1. बघा बरं करून येतं का? 1/4 प्लस 3/4 इज इक्वल टू 4/4 दॅट इज 1. सो हेन्स प्रूफ मोल फ्रॅक्शन ऑफ पूर्ण सोल्युशन काय असणार आहे? 1 असणार आहे. कळालं मोल फ्रॅक्शन कसं काढायचं? मग एक्झाम्पल बघा. समजा NaCl ॲक्वियस लिहिलं, याचा अर्थ काय? वॉटर आहे आणि NaCl आहे. सो NaCl चे नंबर ऑफ मोल्स फाइंड करणार तुम्ही आधी. नंबर ऑफ मोल्स ऑफ NaCl. मग जर मोल फ्रॅक्शन तुम्हाला NaCl चा काढायचा असेल तर कसं काढणार? नंबर ऑफ मोल्स ऑफ NaCl अपॉन टोटल मोल्स. अपॉन टोटल मोल्स. टोटल मोल्स म्हणजे कोण? NaCl चे मोल्स आणि वॉटरचे मोल. काढू शकता. पण नंबर ऑफ मोल्स कसे काढणार? तर नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला असतो मास अपॉन मॉलिक्युलर वेट. मॉलिक्युलर वेट हे जे मास असतं ते तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलेलं असतं. 1 ग्रॅम ऑफ NaCl, 2 ग्रॅम ऑफ NaCl. सो ते जे दिलेलं आहे, समजा 2 ग्रॅम ऑफ NaCl आहे तर हे 2 वरती येणार. आणि मॉलिक्युलर वेट किती असणार आहे ते तुम्ही पिरियॉडिक टेबल मधून कॅल्क्युलेट करून डिवाइड करायचं त्या मॉलिक्युलर वेटनं. फॉर एक्झाम्पल मी म्हटलं कॅल्क्युलेट नंबर ऑफ मोल्स ऑफ 36 ग्रॅम ऑफ वॉटर. 36 ग्रॅम ऑफ वॉटरचे नंबर ऑफ मोल्स काढा. काय सांगितलं आता? n इज इक्वल टू गिवन मास. किती मास दिलाय त्याचा? 36 ग्रॅम.
अपॉन मॉलिक्युलर वेट. वॉटरचं मॉलिक्युलर वेट कसं काढणार? H+H+O. मास ऍड करा. हायड्रोजन हायड्रोजन ऑक्सिजन. हायड्रोजनचा 1, हायड्रोजनचा 1, ऑक्सिजनचा 16. किती झालं हे? 18 ग्रॅम. सो 18 ग्रॅमनी तुम्हाला डिवाइड करायचं आहे. सो N इज इक्वल टू काय झालं? 2. सो नंबर ऑफ मोल्स इथून काढले. दोन्ही कंपोनंटचे काढायचे, ए चे ॲज वेल ॲज बी चे. गिवन नसणार, पक्का तुम्हाला काढायलाच सांगणार. मग तुम्ही मोल फ्रॅक्शनच्या फॉर्म्युलामध्ये ते ऍड करून घ्यायचे. ओके, स्क्रीनशॉट करा एकदा पटकन. ओके, मूविंग टू अ नेक्स्ट कन्सेप्ट, मोलॅरिटी. मोलॅरिटी आहे ही कन्सेप्ट. बघा, मोलॅरिटीला डिनोट करत असतो आपण कॅपिटल एम नी. ओके, आणि डिफाईन काय करतोय? मोलॅरिटी. एक मोलर सोल्युशन म्हणजे नेमकं असतं काय? तर नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट पर व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. अजून सुद्धा सोल्युशनच लिहिते सगळ्यांमध्ये, पण सोल्युशन कशामध्ये? डीएम क्यूब. आणि डीएम क्यूब म्हणजेच काय? लिटर. 1 डीएम क्यूब इज इक्वल टू 1 लिटर. सो डीएम क्यूब लिहा किंवा लिटर लिहा. म्हणजे याचा अर्थ जेव्हा आपण म्हणतो 2 मोलार सोल्युशन आहे, याचा अर्थ काय असतो? याचा अर्थ असतो 2 मोल, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, म्हणजे 2 मोल्स सोल्यूट इन 1 डीएम क्यूब म्हणजेच 1 लिटर ऑफ सॉल्व्हेंट. लक्षात आलं? आपण जेव्हा 2 मोलर म्हणतो तेव्हा काय? 1 लिटर पाण्यामध्ये 2 मोल तो सोल्यूट असतो. ओके, 1 लिटर पाणी किंवा 1 लिटर सॉल्व्हेंट जे काही असेल ते. लगेच क्वेश्चन बघूया. फाइंड मोलॅरिटी ऑफ. त्याआधी बघा, याला आणि सिम्पलच्या टर्म्स मध्ये काय? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर किंवा इन डीएम क्यूब. मग मी तुम्हाला शिकवलेलं नंबर ऑफ मोल्स कसे काढायचे? तर गिवन मास जे काही असेल ते डिवाइडेड बाय मॉलिक्युलर वेट. गिवन वेट अपॉन मॉलिक्युलर वेट. मास म्हणा, वेट म्हणा, काही चालेल. फाइंड मोलॅरिटी. कोणाची मोलॅरिटी काढायची? 40 ग्रॅम ऑफ NaOH. हा NaOH असणार तुमचा सोल्यूट इन 250 ml ऑफ सोल्युशन. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट दिलेत का तुम्हाला? नाही, तुम्हाला मास दिले, म्हणजे तुम्हाला हे दिले मास. नंबर ऑफ मोल्स तुमचे तुम्हाला काढायचे. सो आन्सर कसं करणार बघा. नंबर ऑफ मोल्स ऑफ NaOH इज इक्वल टू गिवन मास 40 ग्रॅम. मॉलिक्युलर वेट कसं काढणार? पिरियॉडिक टेबल मधून माहिती पाहिजे. सोडियमचं मास असतं 23 प्लस ऑक्सिजनचं किती? 16 अधिक हायड्रोजनचं 1, 40 ग्रॅम. सो इट विल बी अगेन 40 ग्रॅम. सो नंबर ऑफ मोल्स किती झालं? 1 मोल. नंबर ऑफ मोल्स 1 मोल. ग्रॅमला ग्रॅम गेलं, 1 मोल आलं. आता मग कॅल्क्युलेट करा. मोलॅरिटी इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. सोल्यूट कोण आहे? NaOH अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर इज इक्वल टू किती आहे? NaOH चं मोल 1 मोल आहे, डिवाइडेड बाय व्हॉल्यूम दिलाय का? येस, बघा 250 ml ऑफ सोल्युशन दिलाय. आता हे 250 ml मध्ये आहे, पण मला ml मध्ये हवाय का? मिलीलीटर हवाय का? नाही, मला कशात पाहिजे? लिटर मध्ये. मग 1 मिलीलीटरला मला लिटर मध्ये करायचं असेल तर काय करणार? इंटू 10 to the power -3 लिटर. बरोबर आहे ना? 1000 ml इज इक्वल टू 1 लिटर. आणि तुमच्याकडे होतं काय? 1 ml होता. मग 1 ml म्हणजे किती असणार आहे? पॉवर शिफ्ट करा फक्त, 10 to the power -3 लिटर. सो 10 to the power -3 न फक्त तिथे मल्टिप्लाय करायचं. आता फाइंड करा तुमचं आन्सर. जे काही येईल त्याचं युनिट लिहून घ्या फक्त. काय असेल ते? मोल पर लिटर. मोल पर लिटर. 10 to the power -3 वरती जाईल. सो 1000 डिवाइडेड बाय 250. इसको ये कटा, 25 1 जा 25, 4 चा. सो आन्सर विल बी 4 मोल पर लिटर. आणि मोल पर लिटर म्हणजेच मोलर. सो 4 मोलर असं सुद्धा तुम्ही लिहू शकता. गॉट इट? ओके. त्यानंतर बघा, हा सेकंड क्वेश्चन मी घेतलाय. फाइंड मास. तुम्हाला मोलॅरिटी विचारली पहिल्या क्वेश्चन मध्ये, पण मोलॅरिटी डायरेक्ट दिली नव्हती. नंबर ऑफ मोल्स आधी काढायला लागले, मग फाइंड करता आली. दुसरं काय आणखी विचारू शकतात? फाइंड मास ऑफ Na2CO3. म्हणजे तुम्हाला माहिती आहे मोलॅरिटी इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय
व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन, बट कशामध्ये? लिटर मध्ये. सो नंबर ऑफ मोल्सला कसं डिफाइन करतो आपण? मास अपॉन मॉलिक्युलर वेट. सो लिहा इथे मास डिवाइडेड बाय मॉलिक्युलर वेट होल डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. येस. सो याच फॉर्म्युलेला मोलॅरिटीला तुम्ही असंही लिहू शकता. मास कोणाचं? सोल्यूटचं, कारण नंबर ऑफ मोल्स सोल्यूटचे. सो मास ऑफ सोल्यूट अपॉन molecular weight of solute into volume of solution. Volume of solution in liter. बरोबर आहे ना? मास अपॉन मॉलिक्युलर वेट, याचाच अर्थ हा डिनॉमिनेटरला जाणार. सो मास डिवाइडेड बाय मॉलिक्युलर वेट इनटू सोल्युशन. मास ऑफ सोल्यूट डिवाइड बाय मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट इनटू व्हॉल्यूम. बघा तुम्हाला मोलॅरिटी दिली आहे 3 मोलर. तुम्हाला मास ऑफ सोल्यूट काढायला सांगितले. मॉलिक्युलर वेट तुम्ही पिरियोडिक टेबल वरून काढू शकता किंवा तेही तुम्हाला दिले. मॉलिक्युलर वेट ऑफ Na2CO3 इज 106. सो हे झालं 106. व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन 100 ml दिले, बट तुम्ही ते कशामध्ये कन्वर्ट करणार? लिटर मध्ये. ही व्हॅल्यू दिली आहे, ही व्हॅल्यू दिली आहे, ही व्हॅल्यू दिली आहे. मास काढू शकाल? येस. मग मासचा फॉर्म्युला काय होणार आहे तुमचा? मास इज इक्वल टू, हा फॉर्म्युला लक्षात करायची गरज नाही, तुम्ही फक्त लिहून घ्यायचं. मोलॅरिटी इनटू बाकी सगळ्या टर्म्स वरती आणा. मोलॅरिटी इनटू मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट इनटू व्हॉल्यूम इन लिटर. चला करा बघूया. 3 मोलर मॉलिक्युलर वेट किती दिलाय? 106 ग्रॅम मध्ये. व्हॉल्यूम किती दिलाय? 100 ml, बट मला ml नको आहे, तर ml चं लिटर करताना मी -3 न काय करेन? मल्टिप्लाय करेन. कॅल्क्युलेट करा, तुमचं फायनल आन्सर यू विल गेट इट इन ग्रॅम. ओके. कसं फाइंड केलं मास? लक्षात आलं. मोलॅरिटी आणि बाकी सगळ्या कन्सेप्ट दिल्या असतात, मास काढायला सांगतील. लास्ट बघा इथे, हवा तर एकदा स्क्रीनशॉट करा, बाकी सगळं रफ करून घेते. If 120 gram of urea is dissolved in 1000 gram of water, काय काय दिलंय? 120 ग्रॅम दिलंय. म्हणजे तुमचा सोल्यूट जो की आता युरिया आहे त्याचं तुम्हाला मास दिले. मास किती आहे? 120 ग्रॅम. नंतर डिझॉल्व्ड इन 1000 ग्रॅम ऑफ वॉटर, म्हणजे परत तुमच्या सॉल्व्हंट, वॉटर काय असतो? सॉल्व्हंटचं मास दिलंय तुम्हाला 1000 ग्रॅम आणि सांगितलंय फाइंड मोलॅरिटी. मग मोलॅरिटी काढण्यासाठी मला काय काय लागतं? तर वरती असतात नंबर ऑफ मोल्स, म्हणून नंबर ऑफ मोल्सलाच मी काय लिहिते? मास ऑफ सोल्यूट अपॉन मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट. त्यालाच डिवाइडला काय असतं? व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. कशामध्ये? लिटर मध्ये. सो हा फॉर्म्युला आहे. बघा सगळं दिलंय का आपल्याला मोलॅरिटी काढण्यासाठी? मास ऑफ सोल्यूट दिलंय का? येस दिलंय. सो टिक केलं. मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट नाही दिलं तरी मला पिरियोडिक टेबल वरून काढावं लागतं. म्हणजे काय पिरियोडिक टेबल? युरियाचा फॉर्म्युला NH2CO NH2. येस. नायट्रोजन 14, हायड्रोजन 2 आहेत म्हणून +2, कार्बन 16, कार्बन 12, ऑक्सिजन 16, परत नायट्रोजन 14 आणि हायड्रोजन 2. सो टोटल करा, तुम्हाला काय आन्सर भेटेल? दॅट विल बी मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट. आणि व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन दिलंय का? व्हॉल्यूम दिलंय का सोल्युशनचं? नाही, हे मास आहे. ग्रॅम आहे म्हणजे काय आहे? ते मास आहे. सो त्याची मला काही गरज नाही आता. ओके. बट गरज आहे कशासाठी? व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन कसं काढणार? तर डेन्सिटी ऑफ सोल्युशन इज इक्वल टू मास ऑफ सोल्युशन अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. हा मला व्हॉल्यूम हवाय, मग मी कुठून काढणार? मास कोणाचं पाहिजे? तुम्हाला सोल्युशनचं पाहिजे आणि इथं मला सॉल्व्हंटचं मास दिलंय. सो सोल्यूट प्लस सॉल्व्हंट करा, तुम्हाला सोल्युशनचं मास भेटेल. किती भेटणार आहे ते? मग 1120. लक्षात आलं? सो इथं तुम्ही 1120 पुट करा आणि जे काय असेल तुमचं कॅल्क्युलेट करा. इथून तुम्हाला व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन भेटेल. भेटलं की ते इथं पुट करा आणि मोलॅरिटी करा. लक्षात आलं? सिंगल स्टेप मध्ये काहीच दिलेलं नाही. पहिला फॉर्म्युला लिहून घ्यायचा, काय काय दिले त्याला टिक करायचं.
काय नाही दिले ते बघायचं, व्हॉल्यूम दिले नाही, बट एक्स्ट्रा मला इथे डेन्सिटी दिसते, एक्स्ट्रा मला इथं काय दिसत होतं, हे सॉल्व्हंटचं काहीतरी मास दिसत होतं. सो डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम केलं. मास मला सोल्युशनचं पाहिजे आहे, मग मी डेन्सिटी ऑफ सोल्युशन दिली आहे इंटू व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन पण दिलेलं नाही, म्हणून मी व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट प्लस व्हॉल्यूम ऑफ सॉल्व्हंट करून दिलं, कारण पर्याय नाहीये. सो ऍड केलं आणि मग मला व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन जो काही मिळाला तो मी इथं सबस्टिट्यूट करणार आणि माझी मोलॅरिटी कॅल्क्युलेट करणार. गॉट इट? कसा अप्रोच करायचा न्यूमेरिकल्स ना? ठीक आहे, चला आता स्क्रीनशॉट करून घ्या त्या साईडचा. मोलॅलिटी बघूया, ल मोलॅलिटी. ओके, आता बघा मोलॅलिटी डिनोट करतो स्मॉल एम नी आणि डिफाइन कसं करायचं. मोलॅलिटी इज परत नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूटच असणार आहे. मोलॅलिटी मध्ये सुद्धा वरती नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट होतं, मोलॅलिटी मध्ये पण नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूटच आहे, बट खालचा पोर्शन बदललाय. आता येणार आहे तुमचं मास ऑफ सॉल्व्हंट. पहिल्यांदा इथे सॉल्व्हंट आला स्मॉल एम. मास ऑफ सॉल्व्हंट ते पण कशामध्ये? केजी मध्ये. जेव्हा आपण असं म्हणतो की 2 मोलर सोल्युशन आहे, 2 मोलर, ल मोलर, तर याचा अर्थ 2 मोल्स सोल्यूट, 2 मोल्स आहेत सोल्यूटचे कशामध्ये? इन 1 kg ऑफ सॉल्व्हंट. 1 kg सॉल्व्हंट मध्ये 2 मोल सोल्यूट आहे. चला क्वेश्चन बघूया डायरेक्ट. 11.11 ग्रॅम ऑफ युरिया. युरिया काय आहे तुमचा? सोल्यूट आहे. सोल्यूटचं काय दिलंय? मास दिलंय. सो जनरली तुमच्या टेक्स्टबुक मध्ये तुम्ही W2 मानता याला, बरोबर आहे ना? ते काय मानायची गरज नाही. युरिया तुमचा सोल्यूट आहे, सो सोल्यूटचं तुम्हाला दिलंय मास आणि ते आहे 1.11 ग्रॅम. त्यानंतर बघा डिझॉल्व्ड इन 100 ग्रॅम ऑफ वॉटर. म्हणजे वॉटर काय आहे तुमचा? सॉल्व्हंट. वॉटरचं दिलंय, वॉटर तुमचा आहे सॉल्व्हंट, त्याचं सुद्धा तुम्हाला मासच दिलाय आणि मास किती आहे? 100 ग्रॅम. परत तुम्हाला युरिया मॉलिक्यूलचं मॉलिक्युलर वेट दिले आणि मोलॅरिटी काढायला सांगितली. पहिलं तर फॉर्म्युला लिहून घ्यायचा. मोलॅरिटी इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन खाली काय आहे? मास ऑफ मास, बट कोणाचं? सॉल्व्हंटचं. सो मास ऑफ सॉल्व्हंट ते पण केजी मध्ये. बघा नंबर ऑफ सोल्यूट डायरेक्ट दिलेत का? कुठे नाही. त्यामुळे मी मोलॅरिटीचा फॉर्म्युला आणखीन कसा लिहू शकतो? नंबर ऑफ मोल्स म्हणजे गिवन मास अपॉन मॉलिक्युलर वेट. प्रत्येक वेळी रिपीट करते. सो मास कोणाचं? सोल्यूटचंच. सो मास ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय कोण आहे? मॉलिक्युलर वेट. मास अपॉन मॉलिक्युलर वेट. सो मास अपॉन मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट. होल डिवायडेड बाय असंही करू शकताय किंवा इकडे सेपरेट लिहू शकताय जे काय राहिलंय ते. मास ऑफ सॉल्व्हंट ते पण केजी मध्ये. आता बघा तुमच्याकडे सगळ्या व्हॅल्यूज आलेत का? मास ऑफ सोल्यूट आहे का आपल्याकडे? आहे. मास ऑफ सॉल्व्हंट आहे. मॉलिक्युलर वेट ऑफ सॉल्व्हंट आहे का आपल्याकडे? आहे. मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट. त्यानंतर मास ऑफ सॉल्व्हंट आहे का आपल्याकडे? येस आहे. आता सगळ्या व्हॅल्यूज आल्या, पुट करा. मास ऑफ सोल्यूट म्हणजे मास ऑफ युरिया 1.11 ग्रॅम. मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट म्हणजे मॉलिक्युलर वेट ऑफ युरिया 60. नसेल दिलं तर तुम्हाला कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे नायट्रोजन, हायड्रोजन आणि कार्बनच्या मॉलिक्युलर वेट वरून. इंटू 1 अपॉन कोण आहे? मास ऑफ सॉल्व्हंट. किती असणार आहे मास ऑफ सॉल्व्हंट? म्हणजेच 100 ग्रॅम दिले. तुम्हाला ग्रॅम मध्ये पाहिजे आहे का? हे नाही, मला किलोग्रॅम मध्ये पाहिजे. मग ग्रॅमचं किलोग्रॅम म्हणजे परत से 10 to the power -3 न फक्त मल्टिप्लाय करायचं, केजी मध्ये जाईल. कॅल्क्युलेट करा, यू विल गेट द फायनल आन्सर. काय करणार आहे तुम्ही? 11.11 डिवायडेड बाय 60 इंटू 100 इंटू 10 to the power -3. यू विल गेट द फायनल आन्सर. जे काय असेल ते दॅट विल बी मोलॅलिटी. युनिट काय होणार आहे मोलॅलिटीचं? नंबर ऑफ मोल्स. कशात मोजतो आपण? मोल्स मध्येच. डिवायडेड बाय खाली काय आहे? केजी.
सो मोल पर केजी तुमचं युनिट असणार आहे मोलॅलिटीचं, किंवा जनरली आपण 2 मोलल म्हणजे 2m असं डिनोट करतो. हे m म्हणजे मोल्स पर केजी आहे. गॉट इट? ओके, स्क्रीनशॉट करा. आता न्यूमरिकलचा पार्ट संपला, आता तात्पुरता तरी. आता परत थेरीकडे येतोय आपण. सोल्युशन बघा परत 3 टाइप मध्ये, डिपेंडिंग अपॉन सोल्युबिलिटी. अनसॅच्युरेटेड सोल्युशन, सॅच्युरेटेड सोल्युशन आणि सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन. बघूया, प्रोसेसच करू, एक्सपेरिमेंट करू. पाणी घेतलंय तर घेतलंय, ठीक आहे ना. सो 100 ml पाणी. वरून काय ऍड करायला तुम्ही? NaCl. किती ऍड केलं? 2 ग्रॅम, 3 ग्रॅम, 4 ग्रॅम, 8 ग्रॅम, 10 ग्रॅम. हळूहळू तुम्ही ऍड करायला लागलं. जेवढं तुम्ही मीठ त्याच्यामध्ये टाकताय तेवढं सगळं मीठ डिझॉल्व्ह व्हायला लागलं. कितीही टाका, 2 ग्रॅम टाकलं डिझॉल्व्ह झालं, 5 ग्रॅम टाकलं डिझॉल्व्ह झालं, 8 टाकलं डिझॉल्व्ह झालं, 10 टाकलं डिझॉल्व्ह झालं. सो जेवढं तुम्ही मीठ टाकलंय तेवढं सगळं जर तुमच्या सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह होत असेल तर अशा टाइपच्या सोल्युशन्सला म्हणायचं असतं अनसॅच्युरेटेड सोल्युशन. किती तुम्ही तुमचं सोल्यूट टाकायला ते पूर्णपणे या सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह होतं, या सोल्युशन्सला म्हटलं तुम्ही अनसॅच्युरेटेड सोल्युशन. आता बघा परत काय झालं, 10 ग्रॅमच्या पुढे, हे एक्झाम्पल आहे, मला माहिती नाही 10 ग्रॅमच्या पुढे होतंय की नाही, बट आय एम गिव्हिंग यू एक्झाम्पल. आता तुम्ही 11 ग्रॅम टाकायला लागला. 11 ग्रॅम NaCl कशामध्ये? त्याच 100 ml पाण्यामध्ये. बट हा 11वा ग्रॅम सॉल्टचा आता तुमच्या सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह होणार नाही, कारण त्या प्रत्येक सॉल्व्हंटची काही ना काहीतरी कपॅसिटी असते किती सोल्यूट आपल्यामध्ये घ्यायचं. 1 ग्रॅम घेतलं मी डिझॉल्व्ह केलं, 2 घेतलं मी डिझॉल्व्ह केलं, 5 घेतलं मी डिझॉल्व्ह केलं, 8 घेतलं मी डिझॉल्व्ह केलं, 10 घेतलं मी डिझॉल्व्ह केलं. मग माझी पण काहीतरी कपॅसिटी आहे. आता जर तुम्ही 11वा ग्रॅम माझ्यामध्ये टाकला तर मी डिझॉल्व्ह होऊ शकणार नाही. म्हणजे या सॉल्व्हंटची जी कपॅसिटी होती, सॉल्व्हंटची काहीतरी कपॅसिटी होती, किती सोल्यूट याच्यामध्ये डिझॉल्व्ह व्हायचं. सो 10 ग्रॅम इझिली झालं, 11वा ग्रॅम याच्यामध्ये डिझॉल्व्ह होणार नाही. अशा टाइपच्या सॉल्व्हंटला म्हणायचं असतं सॅच्युरेटेड सॉल्व्हंट. म्हणजे काय झालं, तुमचा सॉल्व्हंट आहे वॉटर, याच्यामध्ये 10 ग्रॅम NaCl आहे. 10 ग्रॅम NaClच्या पुढे एकही ग्रॅम, 0.1 ग्रॅम सुद्धा याच्यामध्ये डिझॉल्व्ह होणार नाही. जेव्हा ही कंडिशन येते अशा सोल्युशन्सला म्हणायचं सॅच्युरेटेड सोल्युशन. आता तुम्हाला माहितीये 11वा ग्रॅम याच्यामध्ये डिझॉल्व्ह होणार नाही, तरी सुद्धा तुम्ही जबरदस्तीने या 100 ml पाण्यामध्ये मीठ टाकत गेला. समजा तुम्ही काय केला, कव्हर करून 25 ग्रॅम NaCl टाकला, त्यातला काय होणार, फक्त 10 ग्रॅम तर डिझॉल्व्ह होणार आहे. त्यानंतरचे पुढचे सगळे ग्रॅम इथं तुम्हाला प्रेसिपिटेट झालेले दिसतील. मिठाचे खडे असे परत दिसायला लागतील तुम्हाला. इथं तर डिझॉल्व्ह झाले बट इथे दिसायला लागले खडे. असं जर सोल्युशन असेल तर त्याला म्हणायचं असतं सुपर सॅच्युरेटेड. नॉर्मल सोल्युशन जे असतं 1 ग्रॅम 2 ग्रॅम जेवढं टाकाल तेवढं डिझॉल्व्ह होत असतं, त्याला म्हणायचं अनसॅच्युरेटेड. एक पर्टिक्युलर लिमिट येते की त्याच्यावरती डिझॉल्व्ह होणार नाही, जशी की 10 ग्रॅमची लिमिट आहे. सो ही लिमिट जेव्हा पोहोचते तेव्हा सोल्युशन होतं सॅच्युरेटेड, आणि त्यातला क्रॉस करून जर तुम्ही सोल्यूट टाकलं तर सोल्युशन होतं सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन. क्लिअर झालं तिन्ही पॉइंट्स काय आहेत ते? ओके. सो हे कशावरती डिपेंड आहे तर सोल्युबिलिटी. सोल्युबिलिटी किती आहे, सोल्युबिलिटी ऑफ सॉल्व्हंट किती आहे याच्यावरती तुम्ही सांगू शकता. तर सोल्युबिलिटी ही नेहमी काय असते, टेम्परेचर डिपेंडेंट असते. कॅन MCQ विचारू शकतात. सोल्युबिलिटी इज टेम्परेचर डिपेंडेंट. DENT स्पेलिंग बघून घ्या. म्हणजे टेम्परेचर जर चेंज झालं तर सोल्युबिलिटी पण चेंज होते. मग आपल्याला काय काय आहे, सोल्युशन्स कुठल्या टाइपचे आहेत, सॉलिड इन लिक्विड आहे, लिक्विड इन लिक्विड आहे, गॅस इन लिक्विड आहे, असे 9 टाइपचे आहेत. त्यातले मी 2च लिहिलेत. सॉलिडची सोल्युबिलिटी लिक्विड मध्ये, गॅसची सोल्युबिलिटी लिक्विड मध्ये. काय फरक पडतो बघू, विथ टेम्परेचर आणि विथ प्रेशर. लक्षात आलं काय म्हटले, सॉलिड लिक्विड मध्ये सोल्युबल होतो का, होतो. साखर पाणी, मीठ पाणी. टेम्परेचर वाढवल्यावर काय होईल, प्रेशर वाढवल्यावर काय होईल, टेम्परेचर कमी झाल्यावर काय होईल, प्रेशर कमी झाल्यावर काय होईल, या कन्सेप्ट्स बघायचे आहेत. पहिलं तर सॅच्युरेटेड, अनसॅच्युरेटेड, सुपर सॅच्युरेटेडचा स्क्रीनशॉट करून घ्या.
सो सोल्युबिलिटी म्हणजे काय मी सांगितलं, स्पेसिफिक अमाऊंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व्ड इन स्पेसिफिक अमाऊंट ऑफ सॉल्व्हेंट. किती सोल्यूट तुमच्या सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह झालंय हे कॅल्क्युलेट करणं म्हणजे सोल्युबिलिटी कॅल्क्युलेट करणं. आणि सोल्युबिलिटी टेम्परेचर वरती डिपेंड असते. आणि हाच आपण डिपेंडन्स आता बघणार आहे की काय इफेक्ट होतो मग सोल्युबिलिटी वरती जर टेम्परेचर आपण कमी जास्त केलं तर. सो कोणतं टाईपचं सोल्युशन आहे, सॉलिड इन लिक्विड, NaCl इन वॉटर. सॉलिड इन लिक्विड बघायचं आहे. जनरली असं म्हणतात की सोल्युबिलिटी डबल होते जर टेम्परेचर 10 डिग्री सेल्सिअसनं वाढवलं. फॉर एक्झाम्पल 50 डिग्री सेल्सिअसला सोल्युबिलिटी काय आहे, 2 आहे. आणि 10 ने वाढवा, 50 अधिक 10 60 डिग्री सेल्सिअस. 60 डिग्री सेल्सिअसला जर तुम्ही सोल्युबिलिटी बघितली तर ती दुप्पट झाली असणार आहे, 4 झाली असणार आहे. म्हणून जनरली असं म्हणतात सोल्युबिलिटी डबल्स व्हेन टेम्परेचर इज इन्क्रीज्ड बाय 10 डिग्री सेल्सिअस. बट प्रत्येक जणांनी लॉ म्हटलं तर नेहमी काहीतरी एक्सेप्शन असतं. मग 2 एक्झाम्पल्स त्यांना सापडले, तुम्हाला MCQ मध्ये हे विचारू शकतं. कोण एक्सेप्शन दाखवतं, सोडियम सल्फेट किंवा सीरियम सल्फेट, Na2SO4 किंवा सीरियम सल्फेट यांची सोल्युबिलिटी जेव्हा बघितली तेव्हा जसं जसं टेम्परेचर वाढलं यांची सोल्युबिलिटी कमी व्हायला लागली. सो दीज आर एक्सेप्शन्स. मग काय केलं, ग्राफ केला स्टडी. खूप सारे एलिमेंट्स घेतले जसे की KNO3, NaNO3, KBr, KCl, NaCl, Na2SO4 या एलिमेंटचा ग्राफ स्टडी केला की टेम्परेचर सोबत सोल्युबिलिटी नेमकी कशी व्हॅरी करते. मग ग्राफ त्यांना वेरियस प्लॉट्स भेटले. बघा इकडे सोल्युबिलिटी आहे, इकडे टेम्परेचर आहे. मग सगळ्यात हायेस्ट ग्राफ कुठे दिसतो तुम्हाला, हा कोणाचा आहे, KNO3. बघा NaNO3 आणि KNO3 टेम्परेचर जसं वाढेल तशी त्यांची सोल्युबिलिटी सुद्धा वाढली आहे. सो सोल्युबिलिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर कोणामध्ये असते, NaNO3 आणि KNO3 मध्ये, सोडियम नायट्राइड, पोटॅशियम नायट्राइड. ओके. त्यानंतर काय झालेलं, एक्सेप्शनचे पॉइंट्स बघा, सोडियम सल्फेट आणि सीरियम सल्फेट. त्यात सोडियम सल्फेट काढला इथे पिंक कलरची लाईन. बघा टेम्परेचर जसं वाढेल तसं तुमची सोडियम सल्फेटची सोल्युबिलिटी डिक्रीज व्हायली. टेम्परेचर वाढलं, सोल्युबिलिटी डिक्रीज. सो मी कुठे लिहिले, थर्ड मध्ये. सोल्युबिलिटी इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर कोणामध्ये असते, सोडियम सल्फेट आणि सीरियम सल्फेट मध्ये. ओके. आणि स्लाइड चेंजेस होणारे पण आहेत ते KBr, NaCl, KCl. टेम्परेचर थोडं वाढलं तर सोल्युबिलिटी सुद्धा अगदी थोडीशी वाढते. गॉट इट. आता प्रेशरचा काय इफेक्ट होतो, सॉरी, इफेक्ट ऑफ प्रेशर. सॉलिड इन लिक्विड टाइपचं सोल्युशन बघायला. सॉलिड इन लिक्विड सोल्युबिलिटी कुणाची बघत असतो आपण, सॉलिडची बघणार. सॉलिड किती डिझॉल्व्ह झालाय तुमच्या लिक्विड मध्ये आणि सॉलिड कॉम्प्रेसिबल आहे का, की बाबा प्रेशर लावलं तर तो काही कमी जास्त होतो का व्हॉल्यूम मध्ये, नाही. म्हणजे सॉलिड्स आर इनकॉम्प्रेसिबल. सॉलिड्स आर इनकॉम्प्रेसिबल म्हणून त्याच्यावरती प्रेशरचा काहीच इफेक्ट नसतो. सो नो इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन सोल्युबिलिटी. नो इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन सोल्युबिलिटी. चला आता याचा स्क्रीनशॉट करून घ्या. एलिमेंट्स हे लक्षात ठेवायचे आहेत. स्लाइटली सोल्युबल KBr, NaCl, KCl. सोल्युबिलिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल असणारे सोडियम नायट्राइड, पोटॅशियम नायट्राइड आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल असणारा सोडियम सल्फेट आणि सीरियम सल्फेट. स्क्रीनशॉट करा. प्रेशर वरती डिपेंडन्स नाहीये. मग अशी काय बघितलं आपण, सॉल्ट इन वॉटर म्हणजे सॉलिड इन लिक्विड काइंड मध्ये टेम्परेचर आणि प्रेशरचा काय इफेक्ट होतोय. आता बघायचं सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड. गॅस म्हणजे काय, कार्बन डायऑक्साइड घ्या, ऑक्सिजन घ्या, इन वॉटर टाइप ऑफ सोल्युशन आहे. आता पहिल्यांदा तर वॉटर आणि ऑक्सिजन एकमेकांमध्ये सोल्युबल होतात का, तर होतात. मॅम कसे होतात, तर पाण्यामध्ये ऑक्सिजन आहे म्हणून तर मासे आणि आपली मराईन लाईफ इतक्या इझिली पाण्यामध्ये ब्रीथ करू शकते, बरोबर आहे. बट सोल्युबिलिटी त्याची कमी आहे. का सोल्युबिलिटी कमी असणार आहे, ऑक्सिजन कसा बनलाय, O आणि O च्या बॉन्डिंगमुळे. सेम ॲटम्स, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स आहे का, काही नाही. म्हणजे O2 हा नॉन पोलर आहे आणि पाणी काय आहे तुमचं, पोलर आहे. लाईक डिझॉल्व लाईक असतं. आता पोलर आणि नॉन पोलर झालं, सो म्हणून त्याची सोल्युबिलिटी काय झाली, कमी झाली. आता बघा, कार्बन डायऑक्साइड, अमोनिया पाण्यामध्ये जाऊन रिएक्शन करतात. कार्बन डायऑक्साइड इन वॉटर फॉर्म्स कार्बोनिक ऍसिड, अमोनिया इन वॉटर फॉर्म्स अमोनियम हायड्रॉक्साइड. जर रिएक्शन होते याचा अर्थ ते रिएक्टिव्ह आहेत, याचा अर्थ ते सोल्युबल आहेत.
सो कार्बन डायऑक्साइड आणि अमोनिया दे आर हायली सोल्युबल और गुड सोल्युबल इन वॉटर, पण ऑक्सिजन नाहीये. त्यानंतर HCl पण आपल्याला गॅसच्या फॉर्म मध्ये असतो. HCl ची स्टेट काय असते, गॅशियस स्टेट. ती सुद्धा वॉटर सोबत रिॲक्ट करते. याचा अर्थ काय, रिॲक्शन होते म्हणजे त्यांच्यात फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. इट मीन्स HCl इज सोल्युबल इन युअर वॉटर. त्यानंतर हे तिन्ही पॉइंट झाल्यानंतर आता आपण बघूया टेम्परेचरचा इफेक्ट काय असतोय. मी डायरेक्टली लिहिलंय की सोल्युबिलिटी काय होणार आहे, कमी होणार आहे टेम्परेचर सोबत. सोल्युबिलिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर, किंवा तुम्ही असंही लिहू शकता टेम्परेचर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू सोल्युबिलिटी. ओके, कसं प्रूफ करणार बघा. समर सीझन मध्ये पाणी तापलेलं असतं, त्यामुळे तुम्हाला मासे वगैरे वरती सरफेसला दिसत नाहीत, कारण माशांना काय हवं असतं, ऑक्सिजन. आणि पाणीची वरची लेअर जी आहे, पाण्याची वरची लेअर हीट होऊन होऊन तिथलं ऑक्सिजन एस्केप आउट होतं, त्यामुळे ऑक्सिजन वरच्या लेअर मध्ये फार कमी, म्हणून मासे वरती राहत नाहीत. समर सीझन मध्ये मासे कुठे जातात, डीप इन द वॉटर. ओके, सो कसं लक्षात ठेवू शकताय तुम्ही या एक्झाम्पल वरून की टेम्परेचर वाढल्यानंतर सोल्युबिलिटी कमी होते, ऑक्सिजन जो काही वॉटर मध्ये सोल्युबल झालेला तो पण एक्सकेप होतो, त्यामुळे आपण असं म्हणतो की सोल्युबिलिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. लक्षात राहू शकतं हे. येस. आता प्रेशर बघूया. प्रेशर तर तुम्हाला पक्का लक्षात राहणार आहे. कोकची बॉटल, आता ही दुधाच्या बॉटल सारखी दिसते पण कोकची आहे. ओके, सो कोकच्या बॉटल मध्ये काय असतं, तर तुमची कोक प्लस कार्बन डायऑक्साइड. हा कार्बन डायऑक्साइड या लीड मुळे काय झालंय, आतमध्ये प्रेशराइज झालाय. हा कार्बन डायऑक्साइड अंडर प्रेशर आहे, म्हणून तुमचं कोकचं सोल्युशन काय झालंय, आत फिक्स झालंय. टोपण उघडा, पंप अप करा तुमचं टोपण. कार्बन डायऑक्साइड काय होतो, इफरवन्स तो बाहेर येतो. म्हणजे काय झालं, जसं प्रेशर तुम्ही रिलीज केलं, कार्बन डायऑक्साइड गॅस बाहेर आला. म्हणजेच प्रेशर जेवढं वाढवाल तेवढी सोल्युबिलिटी जास्त. प्रेशर रिलीज केलं, सोल्युबिलिटी पण काय होणार आहे, तुमची कमी होणार आहे. म्हणून जेवढं जास्त प्रेशर तेवढा CO2 आतमध्ये चांगला सोल्युबल होणार. सोल्युबिलिटी ऑफ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर. क्लिअर झालं. इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचरचं एक्झाम्पल aquatic लाईफ, आणि डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर कसं लक्षात ठेवणार तुम्ही, कोकची बॉटल. चांगलं प्रेशर, कार्बन डायऑक्साइड आत चांगल्या प्रकारे सोल्युबल होतो. येस. त्यानंतर बघा, याच कन्सेप्ट वरून आपल्याला हेनरी नावाच्या सायंटिस्टने एक लॉ दिला. हेनरीने सांगितलं की बाबा जी काही सोल्युबिलिटी आहे ती डायरेक्टली प्रोपोर्शनल असते प्रेशरला. जर तुम्हाला प्रोपोर्शनॅलिटी साइन काढायची असेल तर काय आणायला लागतं, एखादा कॉन्स्टंट. या के लाच आपण म्हणतो हेनरी कॉन्स्टंट. के ला काय म्हणतो आपण, हेनरी कॉन्स्टंट. सो S इज इक्वल टू KP. दिस इज नथिंग बट युअर हेनरी लॉ. हेनरीचा लॉ. S काय आहे तुमची सोल्युबिलिटी, K हेनरी कॉन्स्टंट, P आहे तुमचं प्रेशर. सोल्युबिलिटीचं जर तुम्हाला युनिट विचारलं तर तुम्ही काय लिहिणार रे, मोल पर डीएम क्यूब. सिमिलरली तुमच्या मोलॅरिटी सारखं, कॉन्सन्ट्रेशन सारखं मोल पर डीएम क्यूब असतं. प्रेशरचं काय असतं, ॲटमॉस्फिअर. मग मला के चे युनिट सांगू शकताय का, इथे लिहूया खाली आपण. S इज इक्वल टू KP. सो K इज इक्वल टू काय झालं, S अपॉन P. सोल्युबिलिटी असते मोल पर डीएम क्यूब आणि प्रेशर असतं ॲटमॉस्फिअर. सो हेनरी कॉन्स्टंटचे युनिट झाले मोल पर डीएम क्यूब इनटू ॲटमॉस्फिअर. ओके, सो दिस वाज अबाउट हेनरी लॉ. लास्ट इफेक्ट आहे इफेक्ट ऑफ ऍडिंग सोल्युबल सॉल्ट. म्हणजे फॉर एक्झाम्पल कोक घ्या, परत काय घ्या, कोक घ्या. या कोक मध्ये तुमच्याकडे असणार आहे कार्बन डायऑक्साइड गॅस. याच्यामध्ये कुठलाही सॉल्ट टाका तुम्ही, जसे की NaCl. कंडिशन काय आहे, हा सॉल्ट याच्यामध्ये सोल्युबल झाला पाहिजे, डिझॉल्व झाला पाहिजे. काय होतं, कधी तर ट्राय करा, तुमचा सगळा कार्बन डायऑक्साइड बाहेर असा बफर होतो. इफरवन्स म्हणजे काय, तर कार्बन डायऑक्साइड सोल्युबल होता, तो आता इनसोल्युबल होऊन बाहेर जर पंप आउट होत असेल तर त्याला म्हणायचं असतं इफरवन्स. सो तुम्ही जसा सॉल्ट आत टाकला, CO2 काय व्हायला लागला, बाहेर यायला लागला. म्हणजे काय झालं, एखादा सोल्युबल सॉल्ट टाकल्यानंतर सोल्युबिलिटी कमी झाली. सोल्युबिलिटी डिक्रीजेस ऑन ऍडिंग salt in solvent, salt in solution. Got it? Yes. चला स्क्रीनशॉट करा पटकन याचा.
बघा सॉलिड सोल्युशन माहिती आहे तुम्हाला. सॉलिड सोल्युशन म्हणजे काय? सॉलिड इन सॉलिड. जसे की अलॉयज. अलॉय म्हणजे काय? इट इज अ मिक्सचर ऑफ 2 or more मेटल्स. 2 किंवा 2 पेक्षा जास्त एकत्र मेटल्स आले, जसे की कॉपर प्लस टिन, त्याला काय म्हणणार तुम्ही? इट इज अलॉय. किंवा मेटल अँड नॉन मेटल पण येऊ दे. मेटल प्लस नॉन मेटल जरी एकत्र आला तरी सुद्धा तुम्ही त्याला अलॉयच म्हणणार. सो solid solution is also known as alloy, and alloy means nothing but when 2 or more metals combine together or a metal and a non-metal combine together we get a alloy. बघा आपल्याकडे काय काय टाइपचे alloy आहेत. तर तुम्हाला माहिती आहे ॲल्युमिनियम पासून जो alloy बनलाय तो कोण आहे? ड्युरा ॲल्युमिन. DURA ड्युरा ॲल्युमिन. कोण कोण असतं त्याच्यामध्ये? ॲल्युमिनियम तर पक्का असणार आहे. कॉपर म्हणजे मी, मॅग्नेशियम आणि मँगनीज. येस. काय झालं? ड्युरा ॲल्युमिनियम का बनवला? तर ॲल्युमिनियम पेक्षा लाईट वेट आहे बट त्याची स्ट्रेंथ जास्त आहे. लाईट वेट अँड स्ट्रॉंग कशामध्ये वापरलं जातं? एअरक्राफ्ट्स मध्ये. ओके, एअरक्राफ्ट्स मध्ये. नेक्स्ट बघा. सो फर्स्ट तुम्ही लक्षात ठेवायचं आहे ड्युरा ॲल्युमिन. ॲल्युमिनियम तर पक्का असणार आहे. माझा ॲटॉमिक नंबर, माझा रोल नंबर 29 आहे म्हणून मी म्हणते की मी कॉपर आहे. सो कॉपर आणि मग कोण आहे ते? मग मॅग्नेशियम आणि मँगनीज. त्यानंतर बघा ॲल्युमिनियम ब्रॉन्झ. सेकंड आहे ॲल्युमिनियम ब्रॉन्झ. पक्का ॲल्युमिनियम असणार. त्यात सुद्धा मेनली मीच असते म्हणजे कॉपर बट स्मॉल अमाउंट ऑफ मँगनीज सुद्धा भेटतं. स्मॉल अमाउंट ऑफ मँगनीज बट मेनली कोण आहे? कॉपर. थर्ड बघा बॅबिट. BABBIT बॅबिट. यामध्ये कोण आहे? अँटीमनी विथ टिन. टिन म्हणजे SN, अँटीमनी म्हणजे SB. So SB with SN, SBSN, SS is बॅबिट. त्यानंतर आहे याचं प्रोनाउन्सिएशन मला आजपर्यंत करता आलं नाही. स्पायजेल्सियन वॉट एव्हर. इट इज मॅग्नेशियम इन आयर्न. काय असतं ते? मँगो इन आयर्न. मँगो मगफे. मँगो इन आयर्न. कोण आहे? ज्याचं वर्डचं प्रोनाउन्सिएशन मॅमला जमत नाही म्हणजे तो स्पायजेल्सियन इज नथिंग बट मँगो इन आयर्न. MG in FE. त्यानंतर आहे फेरोमॅग्नस. इथून सोपे आहेत पुढे. फेरो म्हणजे काय? आयर्न. कोणामध्ये? मॅग्नेशियम मध्ये. बघा आयर्न म्हणजे Fe, मॅग्नेशियम मध्ये. मॅग्नेशियम काय पाहिजे? जास्त पाहिजे 70 to 80%. आयर्न कमी पाहिजे 20 to 30%. उलट झालं हे. 20 to 30% आयर्न. ओके. सो हे उलटे आहेत बघा एकमेकांचे. हा मॅग्नेशियम इन आयर्न आहे आणि फेरोमॅंगनस म्हणजे काय? फेरस म्हणजे आयर्न इन मॅग्नेशियम. आता लक्षात राहू शकतं. फेरोमॅग्नस म्हणजे आयर्न इन मॅग्नेशियम. स्पायजेल्शियन म्हणजे उलट मॅंगनीज इन फेरस. व्हेरी नाईस. आपली आता स्ट्रिक बनली. त्याच्यानंतर मॅंगनीन म्हणजे काय आहे बघा. किती आहे हा? 6. मॅंगनीन म्हणजे याच्यात कोण असणार आहे? M आणि N. मॅंगनीज असणार. मॅंगनीज. कोण कोण आहे? आणि निकेल. बघा Ni निकेल. आणि कोण आहे? मेन कोण आहे? तो कॉपर आहे. मॅंगनीज सुद्धा मेन कोण आहे? कॉपर आहे. कॉपर मध्ये Mn मॅंगनीज आणि Ni निकेल टाकायचं आहे. लक्षात आलं? ओके. त्यानंतर तुम्हाला विचारू शकतात हार्डनिंग एजंट. जसे की लीड मध्ये अँटीमनी टाकायला लागतं. PbSb. ब्रॉन्झला हार्ड बनवायचं असेल किंवा लीड सुद्धा घेऊ शकताय तर आर्सेनिक. म्हणजे लीडला हार्ड करण्यासाठी अँटीमनी ॲज वेल एज आर्सेनिक आहे. ब्रॉन्झला हार्ड करण्यासाठी कोण टाकू शकता तुम्ही त्याच्यामध्ये? आर्सेनिक. आता अमाल्गम म्हणजे काय? तर अमाल्गम इज नथिंग बट मर्क्युरी प्लस मेटल. प्रत्येक वेळी काय होणार आहे? मर्क्युरी कुठल्या तरी दुसऱ्या मेटल सोबत असणार. या सोल्युशन्सला आपण अमाल्गम म्हणतोय. जर आपल्याला मेटल्स म्हणजे डिग करायचंय, मायनिंग करायचंय आणि आपल्याला मेटल फाइंड आउट करायचंय तर तिथे आपण मर्क्युरीचा यूज करतो. मर्क्युरीला मेटल सोबत रिॲक्ट होऊन देतो जेणेकरून अमाल्गम बनेल. त्यानंतर तो अमाल्गम आपण एक्स्ट्रॅक्ट करतो आणि परत त्याच्यापासून सेपरेशन प्रोसेस करायची आणि आपला जो काही मेटल आहे तो एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचा. ओके. सो हे काही सोल्युशन्स होते. ड्युरा ॲल्युमिनियम मध्ये पक्का ॲल्युमिनियम असणार. मग कोण असणार आहे? मी, मॅग्नेशियम, मँगनीज. लक्षात ठेवा ते. त्याच्यानंतर ॲल्युमिनियम ब्रॉन्झ मध्ये सुद्धा कोण आहे? ॲल्युमिनियम आणि मेनली कॉपरच आहे. सम अमाउंट ऑफ मड म्हणजेच मँगनीज आहे. बबिट मध्ये कोण असणार आहे? SbSn, SS अँटीमनी विथ टिन. स्पायजेल्शियन आणि
फेरोमॅंगनस एकमेकांचे उलटे करायचे. फेरोमॅंगनस म्हणजे आयर्न इन मॅग्नेशियम, स्पायजेशियन म्हणजे मॅग्नेशियम इन आयर्न. मॅंगनीन नावातच आहे, मॅंगन म्हणजे Mn, फर्स्ट वर्ड आणि लास्ट वर्ड Mn, परत लास्ट 2 वर्ड्स निकेल, कोणामध्ये, कॉपर मध्ये. त्याच्यानंतर हार्डनिंग एजंट सांगितलंय आणि अमाल्गम म्हणजे काय सांगितलं. पटकन स्क्रीनशॉट करा एकदा याचा. तर सोल्युशन अँड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी हा एक मोठा चॅप्टर आहे. जर मी वन शॉट मध्ये घ्यायचं झालं तर 2 आणि 3 तासाचा होऊन जाईल आणि तुमचा डेटा पॅक सगळा एका दिवसातच संपून जाईल. प्लस काय होईल, कन्फ्युजन होईल. सो इट्स बेटर की हा फर्स्ट पार्ट करूया आपण सोल्युशन अँड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा. हा प्रॉपरली स्टडी करा. याच्यात थेरी पण शिकवली आहे, याच्यात न्यूमेरिकल्स पण शिकवलेत. आता तुम्ही जाऊन तुमच्या टेक्स्टबुक मध्ये सगळे न्यूमेरिकल्स एकदा सॉल्व्ह करा. MHT CET चे कॉन्सन्ट्रेशन टर्म्स वरचे न्यूमेरिकल्स सॉल्व्ह करा आणि आपण नेक्स्ट पार्ट बनवूया की ज्याच्यामध्ये आपण सगळ्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज शिकायचा. 4 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत आपल्याकडे. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट, एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट आणि ऑस्मॅटिक प्रेशर. सो याचा आपण एक सेपरेटच पार्ट बनवूया. चालेल? ओके, जॉईन करा नेक्स्ट पार्ट.